इलेक्शनची त्या विषयाने आपण चालू करूया. मला वाटतं आपल्याला जाणीव होण्याची गरज, जाणीव तरी जाणीव कोण द्या मी कोण आहे, बरोबर ना. तर मला विनोदांमध्ये सांगायला आवडेल की ही जाणीव जे रामदास स्वामींपासून आपल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्यापर्यंत ह्या गोष्टी त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्याच गोष्टी आज विनोदाला आपल्याकडे करत आहेत, ही जाणीव करून देणार. जसं संभाजी महाराजांना रामदास स्वामींनी एक पत्र लिहिलं की तुम्ही कोण आहात, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हे 4 वेळी सांगतो फक्त. जस्ट व्हिज्युअलाइज करा त्याच्यावरती. ते म्हणतात शिवरायांचा 8वा वैरूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी देणे कैसे असे. हे बोलताना तुमच्या डोळ्यासमोर काय आलं? छत्रपती शिवाजी महाराज आले, करेक्ट. ते तो विचार आहे, तो विचार तुमच्या DNA मध्ये आणि तो जागा करून त्याचं काम आता सुबोधन की लोक करतात. त्यांचं इंट्रोडक्शन करतील एकदा सुशांत सर, प्लीज. नमस्कार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती यांचा मानाचा मुद्रा आणि आज ज्या मान्यवरांचं इंट्रोडक्शन मला हे दिलं आहे, मान दिला आहे, त्याबद्दल MBC यांचे MBC प्लॅटफॉर्मचे खूप खूप धन्यवाद. त्यांचं शिक्षण M.Com झालेलं आहे आणि ते NLP अभ्यासक आहेत, लाईफ आणि बिझनेस कोच आहेत, आयली ट्रेनिंगचे कन्सल्टिंगचे ते डायरेक्टर आहेत. मला शिवाजी व्हायचं आहे, समस्या ते संधी शब्दांकन आणि आयलीट मंत्राचे पुस्तकाचे ते लेखक आहेत. महाराष्ट्रातील 27 जिल्ह्यांमध्ये मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत, म्हणजे मी तर सांगेन की मुंबईपासून ते मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत 1700हून अधिक व्याख्याने त्यांनी घेतली आहेत. त्याहून 2 लाखाहून अधिक लोकांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. शिवाजी महाराजांची तत्वे आणि त्यांच्या आजच्या युगाशी संबंध जोडून त्याविषयी प्रेरणादायी आणि उद्योजक व्याख्याने ते करत असतात. आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाजसेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकादमी, पोलीस हेडक्वार्टर, महाराष्ट्रातील 17 पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये 1700हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी व्याख्याने दिली आहेत. FM अस्मिता वाहिनी, FM आचार्य आणि बोल मराठीवर त्यांच्या मुलाखती होत असतात. 5 मार्च 2019 रोजी त्यांची कामाची दखल घेऊन गुजरात येथे लेखक आणि वक्ता म्हणून त्यांना उत्तम कामगिरीसाठी राष्ट्र पातळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच नुकताच 24 जानेवारी 2024 रोजी त्यांना दुबईमध्ये जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. YouTube आणि फेसबुकमध्ये त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. भारतातील पहिला व्हॉट्सअप लाईव्ह स्किल कोर्स लॉन्च करण्याचा मान त्यांना मिळतो आणि अशा मान्यवरांना आज आपल्याला इथे ऐकायला जी संधी दिलेली आहे MBCने, त्याबद्दल त्यांचे खरंच मनपूर्वक आभार. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय, सुबोधानंद बेस्ती सर, प्लीज मोस्ट वेलकम. सुबोध आणि विनोद वेगळा नाहीये. आमचं नाव अडकून पाठवून घेतलं तर कधी कधी सुबोधला विचारतात, तुमचं मी व्याख्यान ऐकलं होतं, शिवाजी महाराजांवर फार छान बोलतात. मी जो पहिला लेक्चर बघितलं होता बघितलं तर मला असं वाटलं की ते सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच नाही संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठी त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा. स्वराज्याचं रक्षणच नाही तर ज्यांनी विस्तार केला आणि 9 वर्ष औरंगजेबाच्या नाकी 9 आणले अशा छत्रपती शंभूराजेंना माझा मानाचा मुजरा. आणि सह्याद्रीच्या या वाघाला आणि छाव्याला घडवणाऱ्या राजमाता जिजाऊंना माझा मानाचा मुजरा. आणि येथे उपस्थित आपल्या सगळ्या MBCच्या तोरणाच्या शिलेदारांना माझा म्हणजेच विनोद अनंत मेस्त्रीचा जय महाराष्ट्र, जय हिंद. खूप सुंदर पुस्तक आहे हू विल क्राय व्हेन यू डाय. रॉबिन शर्मा नावाचा एक इंटरनॅशनल लेवलचा ट्रेनर आहे. त्याचं अतिशय सुप्रसिद्ध पुस्तक मॉन्क हू सोल्ड हिज फेरारी, एक संन्यासी ज्याने आपली फेरारी विकली. तर त्याचंच एक पुस्तक आहे हू विल क्राय व्हेन यू डाय. त्याच्या प्रस्तावनेमध्ये त्याने खूप सुंदर गोष्ट लिहिली आहे. तो असं म्हणतो की माझे वडील मला नेहमी विचारतात की रॉबिन, ते सांगत असतात की रॉबिन तू जेव्हा जन्माला आलास तेव्हा सगळे लोक खुश होते तुझ्या आजूबाजूचे, म्हणजे आपलं पूर्ण कुटुंब आनंदी होतं, सगळे आनंद साजरा करत होते. तूच एकटा होतास जो रडत होतास. तू तुझं आयुष्य अशा पद्धतीनं जग
तुझ्या आयुष्यात तू असं काहीतरी घडव की जेव्हा तू हे जग सोडून जाशील तेव्हा संपूर्ण जग रडत असेल आणि तुझ्या चेहऱ्यावर समाधान असेल. मला असं वाटतं आपण आयुष्य असं जगलं पाहिजे की आपल्याकडे बघून इतरांना जगण्याचा मार्ग मिळेल. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलंय ते आपण आपल्या आयुष्यात कसं करू शकतो आणि येणाऱ्या पिढ्यांसाठी आपण उदाहरण कसं बनवू शकतो ते आजच्या या सेशनमध्ये आपण सगळे पाहणार आहात. खात्री देऊन सांगतो की आतापर्यंत तुम्ही जे अनुभवलं नसेल तो काही अनुभव आपण इकडे आज घेणार आहोत. पण बरेच जण मला विचारतात की यार विनोद, महाराजांचा अभ्यास का? म्हणजे दुर्दैव आहे, काही मराठी माणसंच विचारतात की आता का सारखं इतिहासात जायचं, म्हणजे आपण इतिहासात गेलो तर नवीन कसं काय घडवणार. मला नेहमीच वाटतं की जो इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडवू शकत नाही. मग महाराजांचा अभ्यास काय यावर आधी मी एक छोटासा प्रकाश टाकतो की आपण महाराजांचा अभ्यास का केला पाहिजे. कॉर्पोरेट शिवाजी राजे आपल्या या सेशनचं नाव आहे. तर लॉर्ड एल्फिस्टन्स नावाचा एक ब्रिटिश अधिकारी होता. तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिशर्स महाराजांचे कट्टर शत्रू होते. इतके भयंकर शत्रू होते की त्यांना माहित होतं महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर त्यांना तेव्हाच देश सोडून जावं लागलं असतं. पुढचा इतिहास आपल्याला वाचण्याची गरज नसती पडली. पण याच ब्रिटिश अधिकाऱ्यांपैकी लॉर्ड एल्फिस्टन्स नावाचा एक अधिकारी मरण्यापूर्वी आपल्या डायरीमध्ये काय लिहितोय बघा. तो असं लिहितोय की आम्ही संपूर्ण जग फिरलो, जगाचा बराचसा भाग आम्ही जिंकून घेतला, पण भारत हा देश आम्ही जिंकलाच कसा याचं आजही आम्हाला आश्चर्य वाटतं. आणि त्यापुढे तो लिहितोय की शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीवर जन्माला आला असता तर आम्ही पृथ्वीवरच काय परग्रहावर राज्य निर्माण केलं असतं. असं कोण म्हणतोय? एक ब्रिटिश अधिकारी. मग ब्रिटिशर्सच्या मनामध्ये महाराजांच्या बाबतीत हा दरारा होता, हा आदरयुक्त ही भीती होती. तर मला वाटतं आजही अभ्यास महाराजांचा व्हायला हवा. गुगलवर सर्च करा 1672चा लंडन गॅजेट पेपर शिवाजी महाराजांची बातमी. लंडन गॅजेट नावाच्या न्यूजपेपरमध्ये महाराजांबद्दल एक बातमी छापली गेली होती ज्यात असं लिहिलं गेलंय की भारताच्या साऊथला म्हणजे दख्खनेमध्ये शिवाजी नावाचा कुणीतरी एक रेबल आहे. रेबल म्हणजे बंडखोर, जो स्वतःचं राज्य निर्माण करतोय, ज्याचा आजूबाजूच्या सगळ्या शायांना दरारा निर्माण झालेला आहे. आणि इंग्रजांना सगळ्यात जास्त भीती कुणाची असेल तर ती शिवाजी महाराजांची. म्हणजे हे इंटरनॅशनली रेकॉग्नाइज होणं राज्याभिषेकाच्या 2 वर्ष आधी हे पण महाराजांनी केलेलं आहे त्यांच्या हयातीमध्ये. राईट. महाराजांचे अनेक फॅन्स आजही आपण आहोत 350 वर्षानंतर. त्यांचा एक फॅन होता कवी भूषण, जो संपूर्ण भारतभर फिरायचा, वेगवेगळ्या शाळांमध्ये जायचा आणि महाराजांबद्दल काय बोललं जातंय, त्यांच्या काय बातम्या आहेत, प्रत्येक शाळांमध्ये महाराजांबद्दल काय चर्चा होते यावर त्याने कविता केलेल्या आहेत, अनेक कविता केल्या आहेत. त्यातली ही एक कविता आहे जी मुघलशाहीच्या दरबारातलं वर्णन आहे. आता मुघलशाही ही त्यावेळेची 14 देशात पसरलेलं राज्य होतं, म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी आजच्या भाषेमध्ये. आणि या मल्टीनॅशनल कंपनीचा बादशहा औरंगजेब जेव्हा त्याच्या मातब्बर सरदारांना, मी मातब्बर म्हणतोय, महापराक्रमी सरदार त्याचेही होते, कारण 14 देशांमध्ये जर राज्य पसरवले तर त्याच लोकांनी पसरवले. तर ह्या सगळ्या सरदारांना जेव्हा औरंगजेब सांगतोय की शिवावर चाल करून जा, तेव्हा हे सगळे लोक काय म्हणतात त्याचं वर्णन कवी भूषणने केलेलं आहे. हे सगळे सरदार काय विनवणी करतात औरंगजेबाला. तर ती कविता अशी आहे, कनौज भाषेमध्ये कविता आहे. भूषण असाम रूम बलक बुखारे चेहरे, चीन सिलहट तरी जलाधी जहाज पे, सब उमरावन की हट कुर्ताई देखो, कहे नौरंगजेब स्याही सिरताज पे, भीख मांगे खई है बिन मनसब रही है, पै ना जय है हजरत महाबली शिवराज पे. याचा अर्थ असा होतो की हे सगळे मातब्बर पराक्रमी सरदार औरंगजेबासमोर विनवण्या करतायत की आम्ही आसाम, रूम, बलख, बुखारे पावे तो जाऊ, समुद्राचं उल्लंघन करून चीन सिलहट सारख्या देशांवर स्वाऱ्या करू, भीक मागून खाऊ, मनसबी शिवाय राहू, पण त्या महाबली महापराक्रमी शिवरायावर चाल करून जायला सांगू नका, ते आम्हाला झेपायचं नाही. हे कोण म्हणतायत? एका मल्टीनॅशनल कंपनीचे टॉप क्लास ऑफिसर्स. याचा अर्थ महाराजांनी काहीतरी घडवलंय ज्याचा अभ्यास आजही व्हायला हवाय आणि तसाच एक अभ्यास तुमच्या समोर मांडणार आहे. औरंगजेब जे आता छावा चित्रपटामध्ये तुम्ही बघत आहे तो प्रत्येकाने पाहावा असा चित्रपट आहे. आपण नेहमीच म्हणतो ना छत्रपती शिवाजी महाराजांनी जगायचं कसं हे आपल्याला शिकवलंय, तसं छत्रपती संभाजीराजांनी मरायचं कसं. लिटरली तुम्ही शेवटची 20 मिनिटं कदाचित ती सहन होणार पण नाहीत आपल्याला, इतकं भयंकर आहे. पण ते बघणं गरजेचं आहे की आपण आज जे अनुभवतोय ते स्वातंत्र्य आपल्याला ज्यांनी दिलंय ते हे स्वातंत्र्य फुकट नाही मिळाले, मोफत नाही मिळाले. फ्रीडम इज नॉट फ्री. राईट. तर हा औरंगजेब जेव्हा इकडे आला, शिवाजी महाराज आधीच गेलेलेत आणि संभाजी राजेंनी त्याच्या नाकी नऊ आणलेत. पहिलाच रामशेष किल्ल्याला वेढा घालून 3 वर्ष
त्याला एक किल्ला जिंकायला लागला. तेव्हाच त्याला कळलेलं की हे स्वराज्य जिंकणं माझी लायकीच नाही, मी स्वराज्य संपवू शकतोय. त्याला तेव्हाच कळलं. तरी तो खितपत पडला कित्येक वर्ष. संभाजी राजे गेल्यावर पण कुठल्याच माणसाने हार मानायला ते तयार नव्हते. तेव्हा औरंगजेब काय म्हणतोय बघा, संभाजी राजे गेले, शिवाजी महाराज गेले, तरी त्याचं काय म्हणणं आहे, अरे काय जादू आहे शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मुलखातल्या लोकांवर. अरे राजा कैद झाला, सेनापती मारले गेले, सेनापती मारला गेला तरी मराठी शरण येत नाही. कोणत्या मातीचा स्वाभिमान यांच्या रक्तात भरलाय. जेव्हा संभाजीराजे कैद झाले त्याला वाटलं की येसूबाई भीक मागत येतील ना दयेची, की बाबा त्यांना सोडा. पण तो काय म्हणतोय बघा, संभाजीची धिंड काढली, प्रचंड अपमान केला, तरीही मराठे चालून आले नाहीत की महाराणी येसूबाई कुंकवाची भीक मागायला रायगड सोडत नाही. हमने तो सोचा वो गिड़गिड़ाती आएगी, लेकिन वो तो शेरनी की तरह गुर्राती है. हे त्याचे वाक्य त्याच्या स्टेटमेंटच्या वेगवेगळ्या बखरींमध्ये लिहून ठेवलेले आहेत. हमने सारा हिंदुस्तान जीता पर इन मराठों को जीत नहीं पाए. म्हणजे असं म्हणतात की औरंगजेबाने लढायांमागून लढाया जिंकल्या पण तो युद्ध जिंकू शकला नाही. मग ही ताकद काय होती की एखादी मल्टीनॅशनल कंपनी, इंटरनॅशनल जे फुटप्रिंट्स होते ब्रिटिश, पोर्तुगीज यांना पुरून उरणारं एक स्वराज्य निर्माण झालं. तर त्याचा अभ्यास आजही होणं गरजेचं आहे. महाराजांच्या आधी 350 वर्ष फक्त आणि फक्त गुलामगिरीचीच परंपरा होती. त्याच्या आधीची सिच्युएशन, जेव्हा महाराजांचा जन्म झाला तेव्हा भारताची सिच्युएशन काय होती, उत्तर भारत मोगल साम्राज्य, संपूर्ण अर्ध्याहून अधिक भारत जो होता तो मुघलांच्या अधिपत्याखाली होता, आणि दक्षिणेला विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही आणि अहमदनगरची निजामशाही. त्यात वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यांवर इंग्रज, पोर्तुगीज, डच यांनी आपापली आरमार उभी केली होती. हे सगळी परिस्थिती, आणि त्यात पण जर तुम्ही पाहिलं महाराजांची जी सुरुवात आहे, पुणे आणि सुपे दोन छोटे परगणे, वर मुघल आहेत, आदिलशाही आहे, निजामशाही आहे, चला कुतुबशाहीशी आपले मैत्रीचे संबंध राहिलेले आहेत. समुद्र किनाऱ्यावर तुम्ही बघता इंग्रज, पोर्तुगीज, डच आहेत, आणि आजूबाजूला आपलीच माणसं जी आपला विरोध करतील असे अनेक आहेत. आपलीच भावकीतच कंदा. सगळी सिच्युएशन इतकी भयंकर आहे की आपल्या आजूबाजूचा कोण शत्रू बनेल आपल्याला माहित नाही. आपण प्रगती करण्याचा प्रयत्न करतोय पण कोण आपल्याला मागे खेचेल आपल्याला माहित नाही. म्हणजे महाराजांनी अशा वेळेला सुरुवात केली जेव्हा आपण आजच्या भाषेत बोलू शकतो, मार्केट वॉज नॉट पोटेन्शियल टू क्रिएट अन एम्पायर. आपण म्हणतो ना की मला बरंच काही करायचं आहे पण मार्केटच पोटेन्शियल नाही, मार्केटच सपोर्ट करत नाही. तेव्हा ही सिच्युएशन बघा, अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे. जेव्हा आपण स्वतःचं राज्य उभं करू शकतो असं कुणाला स्वप्नातही वाटत नव्हतं, महाराजांनी ते धाडस केलेलं आहे, बरोबर. आणि त्यांनी त्यांच्या निधनापर्यंत जे राज्य निर्माण केलं ते तुमच्या समोर आहे. अख्खा महाराष्ट्र त्यावेळी नव्हता. 50 वर्षाच्या हयातीत, 38 वर्ष त्यांची कारकीर्द, वयाच्या 12व्या वर्षापासून 50व्या वर्षापर्यंत जे राज्य निर्माण केलं बघू शकताय. पुणे आणि सुपे जे दोन टिंब होते, 1000पट मोठं राज्य त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये निर्माण केले. हे छोटं यश नाहीये, शून्यातून शिवशाही ज्याला आपण म्हणतो निर्माण करणं. बऱ्याच जणांना वाटतं की महाराजांच्या निधनापर्यंत जे वाढलं टिकलं तेच त्यांचं राज्य, पण हे चुकीचं आहे. 1818 पर्यंत जे वाढलं ते महाराजांचं स्वराज्य आहे, आणि 1818 पर्यंत 70% अधिक भारत हा स्वराज्याच्या अधिपत्याखाली होता. म्हणजे मुघलांना सुद्धा मराठ्यांची गरज पडली त्यांची गादी वाचवायला. ही वेळ आली होती. 1818 हा पीक, पण त्याच्यानंतर डाऊनफॉल मराठा साम्राज्याचा सुरू झाला. म्हणजे 176 वर्ष वाढलं टिकलं ते महाराजांचं राज्य. बरं, महाराजांच्या निधनापर्यंत स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. 360 किल्ले म्हणजे 360 शाखा असं तुम्ही समजा. त्याची एकूण मालमत्ता नेटवर्थ 7 ते 8 कोटी होऊन, म्हणजे आजच्या रकमेनुसार 4 लाख कोटी रुपयांचं एम्पायर. 4 लाख कोटी रुपये. या स्वराज्यात 2,60,000ची फौज होती, 50,000 उच्च प्रतीचे घोडे होते, आरमार बांधून 100 मैल समुद्र किनाऱ्यावर महाराजांनी राज्य केलंय, ज्यात 640 लढाऊ नौका आणि 30 मोठी जहाज आणि 12 देशांची महाराज व्यापार करत होते. हे स्वराज्य आहे महाराजांचं. मग का त्यांचा अभ्यास आजही व्हायला नको? शून्यातून जरी राज्य निर्माण झाले तर का व्हायला नको? बरं, संपत्ती कमाईत वाढ, कारण जसं मनोज नेहमीच सांगत असतो की आर्थिक इंजिन चाललं पाहिजे. तुमच्याकडे कमाईचे अनेक पर्याय पाहिजेत, तर तुम्ही बघू शकता कमाईतली वाढ. म्हणजे 1655ला जो जुन्नर छापा त्यामध्ये 3 लाखाची कमाई, 1656 जावळी 7 लाखाची कमाई, 1659 जेव्हा अफजल खानाला मारलं प्रतापगड युद्ध 10 लाखाची कमाई, मग 1663 सुरतचा छापा 2 कोटी कमाई, आणि त्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय जो महाराजांनी केला 1676 पासून 3 वर्ष 4 कोटींची कमाई. हो ना, ही त्यावेळेची रक्कम म्हणतो. इथपर्यंत सगळे सोबत
आणि मग ह्या सगळ्यातून महाराजांचं निधन 1680 ला झालं. 1681 ला स्वतः औरंगजेब म्हणजे मुघलशाहीचा सम्राट 8 लाखाची फौज घेऊन खाली उतरला. किती? 8 लाखाची फौज घेऊन तो खाली उतरला आणि प्रचंड मोठा खजिना 5 वर्ष टिकेल इतकी रसद घेऊन तो खाली उतरला होता. एका विचाराने की पुढच्या 5 वर्षात हे स्वराज्य मला संपवायचंय. आता आपण विचार करू शकतो ना की जर शिवाजी महाराज आधीच गेलेत, शत्रू गेलाय, मग आता का उतरायचंय खाली? तर त्याला जिंकण्यासाठी आणखी जग पडलंय. या एवढ्याशा स्वराज्यात काय पडलंय की जिथे तो खाली येऊन स्वतः विचार करतो की मला हे स्वराज्य संपवायचंय. त्याला माहित होतं की इथे एक शिवाजी जरी गेलेत ना तरी लाखो शिवाजींनी जन्म घेतलेला आहे. एक शिवाजी महाराज गेले तरी लाखो. इथे ज्याच्या नावाच्या मागे जी आहे ना तो शिवाजीच आहे. बाजी पण शिवाजी आहे, तानाजी पण शिवाजी आहे. जेवढे जी आहेत ते सगळे शिवाजी आहेत. ही लिडरशिप महाराजांनी डेव्हलप केलेली आहे आणि ह्या विचाराला तोडणं, विचाराला संपवणं यासाठी स्वराज्य संपणंच गरजेचं आहे. म्हणून तो खाली उतरला. पुढच्या 5 वर्षात स्वराज्य संपवायचा असा विचार करत होता. पुढची 5 वर्ष, 10 वर्ष, 15, 20, 25, तब्बल 27 वर्ष तो बिचारा, त्याला बिचाराच म्हणावं लागेल, हे स्वराज्य संपवण्यासाठी धडपड करत राहिला. पण त्याला हे स्वराज्य संपवता आलं नाही. शेवटी त्याला या मातीतच मरावं लागलं. त्याचा थडगाच औरंगाबादला आहे, जे बघायलाही कुणी जात नाही. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज आज कोट्यावधी लोकांच्या हृदयात जिवंत आहेत, प्रेरणा म्हणून धगधगत आहेत. ही त्यांच्या इतिहासाची ताकद आहे. औरंगजेब त्याला माहित होतं की जर आग्र्यामध्येच महाराजांचा काही घात केला असता तर पुढचा एवढा इतिहास घडलाच नसता. पण जेव्हा तिथून निसटून महाराजांनी 8 वर्षात राज्याभिषेक केला. राज्याभिषेकाचं महत्व काय होतं तर त्याच्या आधी स्वराज्य ही सोल ट्रेडिंग कन्सर्न होती. काय सोल ट्रेडिंग म्हटलं तर काय माहित आहे ना, होतात सुरू, बंद होतात, असं बरंच काही होतं. पण इथे राज्याभिषेक होणं म्हणजे स्वराज्य ही लिगल एंटायटी झाली. म्हणजे आता मार्केटमध्ये लिस्टिंग झाली या कंपनीची, राईट. आता ही कंपनी इथून पुढेची प्रगती साधेल ती भन्नाट असेल. म्हणजे महाराज अभिषिक्त सम्राट झाले याचा अर्थ हा सगळ्यात मोठा धोका मुघलशाहीला आहे हे त्याला कळलं. मग औरंगजेब जो इतका कट्टर शत्रू आहे, एक गोष्ट जी त्याला आयुष्यभर चालत राहिली की महाराज निसटलेच कसे आग्र्यात. आणि त्यातून जर आता राज्याभिषेक केला म्हणजे जखमेवर मीठ चोरण्यासारखंच होतं. तर हा औरंगजेब आपल्या शहजाद्याला आणि आपल्या लोकांना सांगतोय की शिवाजी महाराज काय आहेत आणि त्यांच्यामध्ये काय असं आहे की बाबा एवढं सगळं घडतंय त्यांच्या आयुष्यामध्ये. माझ्याकडे इतका खजिना आहे, इतक्या तोफा आहेत, इतकी सगळी संपत्ती आहे, पण मी जे करू शकत नाही ते शिवाजी महाराज कसं काय करतायत हे तो आपल्या शहजाद्याला आणि आपल्या लोकांना सांगतोय. जाणता राजा नाटकातला हा प्रवेश आहे. तर औरंगजेब काय सांगतोय बघा शहजाद्याला आणि आपल्या लोकांना. आपल्यालाही बरंच काही शिकण्यासारखं आहे त्यामध्ये. काय सांगतो ते काय कौतुक वगैरे नाही, त्याला पोचतंय, ती गोष्ट पोचते, ती तो कसं हे करतो, एक्सप्लेन करतो. ये सब फिजूल है शहजादे, चंगेज और तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक सारे हिंदुस्तान को मुगलिया सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये महाबदौलत आज ये क्या देख रही है। शिवाजी हमारे नजरों के सामने हमारे सल्तनत की तामीर कर चुका है। हमारे लाखों के फौजों के सुबहदारों को शिकस्त देके खदेड़ के रख दिया है उसने। ये हमारे मामू जान अमीरुल उमराव अबू तालिब नवाब शाइस्ता खासा। बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि सिवा ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दिए। ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि जान बच गई, सिर्फ 3 उंगलियों पे समझौता करना पड़ा इन्हें। ये सूरत के खूबसूरत इनायत खां बहादुर सिवा जब सूरत में आया तो दुम दबा के भाग गए। ये हमारे सिपाही सालार जसवंत सिंह मराठों के वार के जख्म इन्होंने अपने छाती पे नहीं बल्कि अपने पीठ पे खाए। ये हबशी पोलाद खां जिसकी हथेली पे मिठाई रख सिवा आगरा के कैद खाने से फरार हो गया। सभी मंसूबों को खाक में मिला दिया इसी पोलाद खां ने। लश्कर के साथ मैदान छोड़ के भागने वाले करतलब खां, ये रसूल बेग रोजबानी, ये मीर आतिश तरबियत खां, खां जहां बहादुर, बहादुर का कोकलताश, पुंदी नरेश भाव सिहाड़ा, ये रणमस्त खां, ये केसर सिंह, ये सैयद मुनावर खां, तमाम राजपूत, बुंदेल, पठान, अफगानी, तुर्क, हबशी, बारहा, इन सबको सिवा ने शिकस्त दी। क्यों हासिल होती है ये फतेह सिवा को? क्यों हमारी तरह हाथी, घोड़े, तोहफे, खजाना सिवा के पास नहीं है, फिर भी क्यों हासिल होती है ये फतेह सिवा को? शायद इस क्यों का मतलब आप कभी समझ ही नहीं पाओगे शहजाद, क्योंकि औरत, गाना, नाच, शराब सिवा को कभी मालूम ही नहीं। सिवा ने मजबूत किले बनाए, मजबूत जमीर के लोग तैयार किए। हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन सिवा के खुददार खादिमों ने कभी अपने आप को बिकने नहीं दिया।
हमने लाखों की जहांगीरों की लालच दिखाई, लेकिन जाबाज मराठों ने उस पे थूक दिया। मराठे रुकते नहीं, थकते नहीं, झुकते नहीं, मराठे बिकते नहीं। हाँ शिवा काग है, चालाक है, मगरूर है, दगाबाज है, लेकिन उसका चाल चलन दूध की तरह साफ और सूरज की तरह चमकदार है। अपने दुश्मन के भी मजहब कलम, औरतों और फकीरों की इज्जत करता है वो, इसलिए उसकी शोहरत बुलंद मीनार की तरह सिर उठाए आसमान को छू रही है। इसमें कोई शक नहीं शहजादे कि हम खुश नसीब बड़े कि हमें दुश्मन मिला, वो भी शिवा जैसा। थैंक यू। एकंदरीत चारित्र्य वाचलं तर ही जळजळ त्याच्यातून दिसतेच की म्हणजे महाराजांनी एवढं सगळं उभं केलं, राईट. तर याच महाराजांच्या आयुष्यातल्या अनेक घटना आहेत, म्हणजे प्रत्येक घटनेवर एक पिक्चर होऊ शकतो, अशा भयंकर मजबूत घटना आहेत जिथे प्रेरणादायी इतिहास घडलेला आहे. त्यातला एक चॅप्टर जो आहे अफजल खानाचा वध, तो आपण ऐकलाय, ओवाड्यांमध्ये ऐकलाय, अनेक ठिकाणी ऐकलाय. पण अफजल खानाला, आणि आपण असं ऐकलं नाही की काय अफजल खानाला आणला महाराजांनी आणि मारला, पुस्तकात पण 3 पानांमध्ये वाचून झालं. सोपं नव्हतं, अफजल खानाला मारणं सोपं नव्हतं. आपला प्रॉब्लेम हाच आहे ना की आपला हिरो एवढा मोठा करायचा की विलन तो काय नाही, याला हरवूच शकले असते, अफजल खानाला मारूच शकले असते. सोपं नव्हतं. विलन जितका पॉवरफुल तितका हिरो पॉवरफुल, आणि महाराजांचे कुठलेही शत्रू कमकुवत नव्हते, ते तितकेच पॉवरफुल होते. आणि त्यांनी जर शह दिलाय तर महाराज त्यांच्यापेक्षा कसुबर श्रेष्ठ ठरलेले आहेत, ग्रेट ठरलेले आहेत, राईट. या अफजल खानाच्या युद्धाचा सगळं विश्लेषण की महाराजांनी कशा स्ट्रॅटेजी आखणं म्हणतो ना आपण, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, तर तो गोल आहे अफजल खानाला मारणं. तर त्याला कसं स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग मध्ये कोणत्या 5 टप्प्यांमध्ये महाराजांनी डिवाइड केलं, जे तुम्ही आजपासून तुमच्या उद्योगामध्ये वापरू शकता. कोणताही नवीन प्रोजेक्ट घ्या, काही घ्या, ह्या प्लॅनिंगला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये वापरू शकता. मस्तपैकी तो एक मिलाप जोडून महाराजांच्या अफजल खानाच्या चॅप्टरला आताच्या उद्योगाशी जोडून मी तुमच्या समोर मांडणार आहे. तयार सगळे? नक्की? गुड. व्यूहरचना ज्याला आपण म्हणतो ते काय असते आपण बघूया. अफजल खान का खूप मोठा चॅप्टर होता महाराजांच्या आयुष्यातला, कारण महाराजांचं वय अफजल खान जेव्हा चाल करून आला तेव्हा 29 वर्ष होतं. 29 वर्षाच्या वयाचा माणूस आहे, बरोबर आहे. समोर अफजल खान जो आहे तो युद्धनीती आणि कूटनीतीमध्ये माहिर आहे. काबूल कंधार पर्यंत तलवार गाजवलेला योद्धा आहे, म्हणजे काबूल कंधार पर्यंत त्याची दहशत आहे आणि त्याचा रेकॉर्ड आहे. त्याने जी युद्ध केली तो हरला नाही, आणि ज्या राजांना तो भेटायला गेला त्यांना त्याने मारून टाकलं. अफजल खान कसा होता, काय होता, त्याचं एक वर्णन म्हणजे विजापूर दरबारातील प्रथम श्रेणी सरदार, ज्याला आपण आजच्या भाषेमध्ये फर्स्ट क्लास ऑफिसर म्हणतो, अफजल खान तो होता. उंची 7 फूट, वजन जवळपास 120 ते 150 किलो, म्हणजे वेगवेगळ्या इतिहासकारांच्या मतानुसार 120 ते 150 किलोचं वजन. छाती रुंद आणि धिप्पाड, स्वभावाने दुष्ट, घातक आणि पाताळ यंत्री आणि अतिशय गर्विष्ठ. अतिशय गर्विष्ठ. त्याची उदाहरणं आपण जरा बघूया. हा जो अफजल खान आहे, का मी म्हणतोय हा हुशार आहे. औरंगजेबाला मुघलशाहीच्या अख्ख्या कारकिर्दीमधला सगळ्यात कर्तबगार बादशाह मानलं जातं. दख्खनेमध्ये येणं हाच त्याचा मूर्खपणा होता. त्याच्या आधी त्याने सगळं मस्त चालवलेलं, बरोबर. इथे त्याने तो मूर्खपणा केला आणि आयुष्याच्या अंती, म्हणजे बोलतात ना, नाव कमवायला आयुष्य घालवावं लागतं आणि गमवायला उदित नारायण व्हावं लागतं. तसं काहीतरी त्याने केलं. इकडे येऊन माती खाल्ली 27 वर्ष, राईट. मग ते औरंगजेब जर इतका हुशार होता, इतका मुत्सुद्दी होता, तो दख्खनेचा सुभेदार असताना म्हणजे बादशाह होण्यापूर्वी त्याला कैद करून कोंडीमध्ये पकडून कैद करण्याचा मान अफजल खानाला जातो. म्हणजे अफजल खानाने याला कैद केलेलं आहे जिवंत, आणि मारूनच टाकणार होता, पण वरून अगेन सेंट्रल गव्हर्नमेंटचा प्रेशर. आदिलशाही हे राज्यातली गव्हर्नमेंट आहे आणि ती सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. प्रेशरमध्ये त्याला सोडावं लागलं. पण औरंगजेबाला जो कैद करू शकतो तो याने पण हुशार होता. आपल्याला वाटतं अंगाने आडवाने टिडवा म्हणजे डोक्याने कमी, असं काही नव्हतं अफजल खानाचं. तो तितकाच हुशार होता. घातक, पाताळ यंत्री, भोसले घराण्याचा द्वेष्टा, म्हणजे महाराजांचं शहाजीराजेंचं जे घराणं होतं, आणि शहाजीराजेने खूप कमी वेळामध्ये कमी वयामध्ये एक नाव कमवलं होतं ज्याला नेहमीच बोचायचं. त्यामुळे अख्खं भोसले घराणं याच्यासाठी शत्रूच होतं. महाराजांचे थोरले बंधू ज्यांचं नाव संभाजी होतं, तेच नाव त्यांच्या मुलांना ठेवण्यात आलं, संभाजीराजे, राईट. त्यांचे जे थोरले बंधू होते संभाजी, आदिलशाही सरदार ना शहाजीराजे. आदिलशाहीच्याच एका मोहिमेवर अफजल खानाबरोबर संभाजी म्हणजे थोरले बंधू महाराजांचे गेलेले असताना
कनकगिरीच्या किल्ल्याला वेढा दिला आणि एका चक्रमे अशी नीती होती की आधी संभाजीराजे जातील काही सैन्य घेऊन आणि मग अफजल खान मागून सपोर्ट देईल. ते आतमध्ये शिरले, ते चक्रव्यूह होतं, ते फोडायला अफजल खान येणं गरजेचं होतं, पण तो गेलाच नाही आणि संभाजीराजे मारले गेले. महाराजांचे थोरले बंधू मारले गेले. म्हणजे हा इतका कपटी माणूस होता, म्हणजे याच्यावर काही विश्वास ठेवण्याचा अर्थ नव्हता. ओके, असं म्हटलं जातं की एका युद्धाच्या मोहिमेवर जाताना एक तोफ, त्याचीच एक तोफ एका खड्ड्यामध्ये पडली, जे 7 ते 8 लोकांना पण काढणं कठीण जात होतं जागेच्या अडचणीमुळे. ती तोफ एकट्या अफजल खानाने बाहेर काढली. म्हणजे त्याची ताकद काय असेल हे बिल्डअप करतोय. म्हणजे काय होता अफजल खान, असं काय तो लल्लू पंजू नव्हता. आणि तो गर्विष्ठ किती होता त्याचं उदाहरण, बादशाह लोकच आपले सिक्के छापायचे ना, किंवा राजे आपले सिक्के छापायचे, म्हणजे आपले कॉईन, नाणी. ह्याने एक स्वतःचं नाणं पाडलं होतं, ज्या नाण्यावर तो काय लिहितोय बघा, गर अर्ज कुनत सिपहर अला फजल फुजला व फजल अफजल हर असहर मुलकी बताए तस्बीह आवज आयद अफजल अफजल. मी तो काय म्हणतोय माहिती आहे की जर सर्वश्रेष्ठ स्वर्गाला हा एक प्रश्न पडला की या जगामध्ये सगळी श्रेष्ठ माणसं आणि अफजल खानची श्रेष्ठता त्याच्यामध्ये तुलना करायची असेल तर जी जपमाळ असते ना, त्यातून अल्लाह अल्लाह नाव येण्याऐवजी, आवाज येण्याऐवजी अफजल अफजल असा आवाज येईल. इतका हा गर्विष्ठ होता, बरोबर ना. तर हा अफजल खान जो जेव्हा निघाला, त्याचे गुरु होते ज्यांना तो खूप मानायचा, पीर बाबा गुरु होते, त्यांना तो मानायचा. आणि त्यांनी त्याला सांगितलं होतं की तू या मोहिमेतून जिवंत परत येणार आहेस. त्याच्या 65 बायका होत्या, त्यातल्या 63 बायकांच्या त्याने कत्तल केल्या. म्हणजे 63 बायकांना त्या रूम मध्ये कोंडून मारलं. 2 बायका पळून गेल्या. त्या 63 कबरी आजही अफजलपुरामध्ये आहेत. इतका हा क्रूर होता, त्यामुळे सहानुभूतीचा प्रश्नच नव्हता अफजल खानाच्या बाबतीत, राईट. पापं खूप वाढली होती. हा अफजल खान जेव्हा चाल करून आला, महाराजांनी कोणत्या 5 गोष्टींवर काम केलं. सोपं नव्हतं ना, प्लॅनिंग खूप मोठा होता. अफजल खान आला एप्रिलमध्ये, मारलं त्याला नोव्हेंबरमध्ये. समजतं ना मी काय म्हणतोय. प्लॅन, आपण म्हणतो ना प्लॅनिंगला का वेळ द्यायचा, शिकण्यावर का वेळ द्यायचा. आता तर मी सगळंच शिकलोय, मला तर सगळं येतं, मला काय शिकवू नकोस, मी जगातला शहाणा झालोय, असं कधीच नसतं. नेहमी एवढं जग अपग्रेड होतंय ना, दर वेळेला एक नवीन इन्फॉर्मेशन क्रिएट होते जे माझ्या बिझनेसला वेगळ्या लेवलला नेऊ शकतो. पण आपण त्या भ्रमात असतो की मला काहीच नाही शिकायचं किंवा मला काही प्लॅनिंगवर काम नाही करायचंय, राईट. हा काय होता, म्हणजे व्यूहनीती ज्याला आपण म्हणतो ती कशी असू शकते. एकतर मोठा प्लॅन, अफजल खानाला मारायचं. आपण ऐकलंय ना असं की अफजल खानाने पहिला हल्ला केला, मग महाराजांनी त्याला मारलं, बरोबर ना. प्रश्न असा आहे की जर अफजल खानाने पहिला हल्ला केला नसता तर महाराजांनी त्याला मारलं नसतं. काय वाटतं. मी असा अधूनमधून प्रश्न विचारेन, पाणी प्यायचं असेल मारणं गरजेचं होतं, मारणं गरजेचंच होतं. असं कसं ना त्याने मारला नाही आणि आपण त्याला मारायचं. आपण म्हणतो पहिला हल्ला त्याने केला, ते तिकडच्या सगळ्या बखरी सांगतात पहिला हल्ला महाराजांनीच केला. मग अफजल खान मरणारच होता, त्याला मारणं बहुत अल्टिमेट आहे, कळतंय ना. मारणं का, एकतर जेवढी तो रसद तयारी करून आलाय ना, हत्ती घोडे तोफा, जेवढे रिसोर्सेस घेऊन आले, जेवढी संपत्ती घेऊन आले, ती आपली होणार, आपल्या नावावर करून जाईल जाताना, बरोबर आहे. जबरदस्ती का होईना, बरोबर. दुसरी गोष्ट, जो काबूल कंधार पर्यंत प्रसिद्ध आहे आणि महाराजांना त्या लोकल एरियाच्या बाहेर कोणी ओळखत नाही, जे प्रॅक्टिकल होतं ना त्यावेळेला. कारण त्यांना काय म्हणून बोलायचे, राज्याभिषेकाच्या आधी महाराजांना काय, बंडखोर, म्हणजे शहाजीचा बंडखोर पुत्र, ते बंड पुकारतात आणि स्वतःचं राज्य करू पाहतात, एवढीच त्यांची ओळख त्यावेळेला होती. मग मी लोकल एरिया पुरता लिमिटेड आहे आणि अफजल खानाला जगभरामध्ये लोक ओळखतात, जो वर्ल्ड फेमस आहे, त्याला जर आपण मारलं तर आपण पण वर्ल्ड फेमस होणार ना. काबूल कंधार पर्यंत बातमी उठेल की अरे अफजल मारा गया, किसने मारा, कोई सिवा है दख्खन में, या इंटरनॅशनली दखल आपली घेतली जाईल. त्यामुळे अफजल खान मरणारच होता. त्याने पहिला हल्ला करू दे नाही तर नको करू दे, ती दुय्यम गोष्ट आहे, त्याच्यातून बाहेर या, बरोबर. अफजल खानाला मारणं हा एम होता, पण तो मारायचा आहे तर तो मोठा प्लॅन झाला. त्याला छोट्या छोट्या प्लॅन मध्ये डिवाइड केलं पाहिजे, ज्याला आपण स्ट्रॅटेजी म्हणतो ना बिझनेसच्या भाषेमध्ये. एवढ्या मोठ्या प्लॅनला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाइड केलं पाहिजे. असे 5 तुकडे महाराजांनी केले. मग त्या प्रत्येक तुकड्याला इम्प्लिमेंट करायला अंमलबजावणीचे मार्ग, ज्याला आपण इम्प्लिमेंटेशन रूट किंवा ऍक्शन प्लॅन म्हणतो, तो जोडला पाहिजे. एक्झिक्युशन, राईट. मग ही मोहीम मी घेऊ की नको, एखादा प्रोजेक्ट मी घेऊ की नको, याच्यासाठी कॉस्ट बेनिफिटचं काही एक समीकरण असतं ना.
की याच्यामध्ये माझी कॉस्ट किती इन्व्हॉल्व्ह होणार आणि त्याच्या अगेन्स्ट मला बेनिफिट काय मिळणार, याचाही अभ्यास महाराजांनी केला. बरं, एक्सटर्नली काय धोके येऊ शकतात, थ्रेट्स, अडथळे ज्याला आपण म्हणतो, त्याची उपाययोजना करणं गरजेचं आहे का, त्याचाही अभ्यास महाराजांनी केला. आणि हे सगळं केल्यानंतर प्लॅन प्रमाणे जर चालत नसेल तर एक्झिट रूट आहे का, डॅमेज कंट्रोल, कमीत कमी नुकसान करून आपण बाहेर कसं पडू शकतो, इतका अभ्यास आहे. म्हणजे सोपं नाही अफजल खानाला मारणं 3 पानांमध्ये, राईट. मग ते कसं केलं, सगळ्यात पहिलं तर स्ट्रॅटेजीज. अफजल खान चाल करून येणार म्हटल्यावर सगळ्या लोकांच्या मनात दहशत होती, कारण सगळ्यांना एकच वाटत होतं की अफजल खानाबरोबर एकच गोष्ट करू शकतो आपण, तो म्हणजे तह. तो आला सर सलामत तो पगडी 50, जीव वाचवा, आपल्याला किल्ले परत मिळवता येतील, सगळे प्रदेश परत मिळवता येतील. सगळे लोक घाबरलेले आहेत, त्यांना चिंता स्वतःचीच नाही आहे, महाराजांची पण आहे. महाराज सोडून सगळ्यांना वाटतंय की अफजल खानाशी तह केला पाहिजे. मग सगळ्यात पहिलं तर लोकांच्या पाठिंब्याशिवाय काय होणार नाही. जे स्ट्रॅटेजीचा पहिला पार्ट असू शकतो लोकांचा पाठिंबा मिळवणं, हा सगळ्यात पहिला पार्ट. दुसरा, अफजल खानाचा अभ्यास. कोणी सांगू शकेल धोके आणि अनिश्चितता याच्यामध्ये फरक काय, थ्रेट आणि अनसर्टेनिटी, धोके आणि अनिश्चितता याच्यामध्ये फरक काय, धोका काय, थ्रेट आणि थ्रेट माहित असतो आणि अनसर्टेनिटी म्हणजे मला माहितच नाही काय येणार आहे समोर. हॉरर पिक्चर बघताना जेव्हा कुठून भूत येणारे माहित नसतं तेव्हाच घाबरतो आपण, पण माहित आहे की इकडे भूत आहे तर काय मग घाबरायचं राहिलंच नाही ना, बरोबर आहे ना. तसंच आहे की अनिश्चितता म्हणजे अशी गोष्ट की जी मला माहितच नाही. मग ज्या अनिश्चितता अफजल खानाच्या बाबतीत होत्या त्याला धोक्यांमध्ये रूपांतरित करायचं असेल तर त्याचा अभ्यास होणं गरजेचं होतं. मग अफजल खानाचा, शत्रूचा कॉम्पिटिटिव्ह अनालिसिस, की तो काय तयारीनं येतोय, काय विचारानं येतोय, तो अफजल खानाचा अभ्यास हा प्लॅनचा दुसरा हिस्सा असू शकतो, दुसरा प्लॅन असू शकतो. त्यानंतर त्याला मारण्यासाठी योग्य जागेची निवड करणं, कुठे मारायचं याला ते ठरवणं, ते मैदान आपलं असलं पाहिजे, राईट. त्यानंतर त्याला त्या जागेपर्यंत आणणं, ठरवलं म्हणून तो थोडी येणार आहे, त्याला आणायचंय तिथपर्यंत, हा पण प्लॅनचा एक वेगळा भाग असू शकतो. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी अंतिम संग्राम, शेवटचं युद्ध. म्हणजे ह्या 5 स्ट्रॅटेजीज मध्ये या अख्ख्या प्लॅनला डिवाइड केलेलं, बरोबर आहे. आणि या प्रत्येक स्ट्रॅटेजीला ऍक्शनशी जोड पाहिजे. मग लोकांचा पाठिंबा कसा मिळवायचा, अफजल खानाचा अभ्यास कसा करायचा, त्याला त्याचा सामना करण्यासाठी योग्य जागेची निवड करायची, त्याला त्या जागेपर्यंत आणायचं आणि अंतिम संग्राम, राईट. मग या प्रत्येक स्ट्रॅटेजीला एक्झिक्युशन रूट देणं गरजेचं आहे, अंमलबजावणी. मग ती कशी करणार, तर सगळ्यात पहिलं लोकांचा पाठिंबा मिळवण्यासाठी काय केलं पाहिजे, तर लोकांची मानसिकता बदलली पाहिजे. म्हणजे आपण अफजल खानाशी लढू शकत नाही ही त्यांची समजूत बदलायची आणि मग त्यांच्या समोर प्लॅन मांडायचा ज्याने त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल की आपण कसं मारू शकतो. लोकांचा पाठिंबा मिळवायला या 2 गोष्टी करू शकतो. बरं, अफजल खानाचा अभ्यास साठी काय करू शकतो, आपले हेर तर पूर्ण त्याचा आता अभ्यास आजही जगभरामध्ये केला जातो. वेगवेगळ्या स्पाय एजन्सी जगभरातल्या महाराजांच्या हेर खात्याचा अभ्यास करतात. मग आपले हेर जे सगळीकडे पसरलेले आहेत, सर्वदूर पसरले, त्यांच्याकडून अफजल खानाची माहिती मिळवायची. आदिलशाही दरबारात आपले काही हितचिंतक आहेत जे अफजल खानाच्या विरुद्ध आहेत, त्यांच्याकडून अफजल खानाची माहिती मिळवायची. त्याची बलस्थानं म्हणजे त्याच्या स्ट्रेंथ्स आणि त्याचे कच्चे दुवे म्हणजे विकनेसेस शोधायचे. अफजल खानाचा अभ्यास दुसऱ्या स्ट्रॅटेजीवर ह्या ऍक्शन्स आहेत, बरोबर. तिसरी, त्याला योग्य जागे, त्याला मारण्यासाठी योग्य जागेची निवड करायची. मग आपल्या स्वराज्यातील सगळ्या गणांचा अभ्यास करायचा, त्यात कमीत कमी लोकसंख्या असलेला, शत्रूस प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल असा एक गट निवडायचा. हे झालं योग्य जागा निवडणं. हे सगळं एक्सप्लेन होणार आहे आता पुढे, फक्त एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला देतोय की या 5 गोष्टींचा भाग काय असतो. अफजल खानाला त्या जागी आणायचं आहे, मग माइंड गेम खेळावा लागणार, कारण अफजल खान हुशार आहे. तो काय असं काय आता आलेला माणूस नाही, फ्रेश नाही आहे, तो हुशार आहे, कूटनीती युद्धनीतीमध्ये माहिर आहे. त्यामुळे मंत्रयुद्ध म्हणजे माइंड गेम. अफजल खानाला ठरलेल्या जागी यायला भाग पाडायचं आणि कमीत कमी सैन्यानिशी यायला भाग पाडायचं. हा झाला त्याला त्या जागी आणण्याचा भाग. आणि मग अंतिम संग्राम. मग खानाला गाठून ठेवायचं असेल तर तो माहोल क्रिएट करावा लागेल, जत्रेचा माहोल, एकदम मस्त एन्जॉयमेंट, बरोबर ना. मग तो माहोल क्रिएट करणं, सैनिकांचं लक्ष दुसरीकडे गुंतवणं, योग्य शस्त्र व सुरक्षा कवच तयार करणं, इतर सैनिकांचा बंदोबस्त करणं आणि विजय झाल्यावर त्याच्या मागोमाग आदिलशाही पर्यंत धडक मारणं. येते का लक्षात. मोटिवेशन वगैरे आहेत ना, ठीक आहेत गोष्टी, म्हणजे ते अंगावर शहारे बिहारे आणतात, पण जो प्लॅन आहे ना, तो प्लॅन कसा असू शकतो तो आपण समजून घेतला तर आपल्या बिझनेसमध्ये पण आपण वापरू शकतो, राईट. मग हे झालं अंमलबजावणीचे मार्ग.
मग कॉस्ट बेनिफिट जे मी तुम्हाला म्हणतोय ते काय, तर एक उद्योजक म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे, मी जर 1 रुपया लावतोय एखाद्या गोष्टीमध्ये तर त्याचे 1 रुपया 10 पैसे झाले पाहिजेत, 1 रुपया 20 पैसे झाले पाहिजेत. हा, मनोजकडे लावले तर 1.5 रुपया होईल त्याचा, राईट. आपण त्याचे 1 रुपयाचे 90 पैसे झाले आणि 85 झाले तर तो कॉस्ट बेनिफिट नाही ना बसत आहे आपल्या उद्योगामध्ये. एक उद्योजक म्हणून आपल्याला काय कळलं पाहिजे, मी जी कॉस्ट इन्व्हॉल्व करतोय त्याच्या अगेन्स्ट मिळणारे बेनिफिट त्या कॉस्ट पेक्षा जास्त पाहिजे. येस ऑर नो? तरच तो फायदा आहे. आणि असंच कॉस्ट अँड गेन ऑफ वॉर असतात, म्हणजे युद्धाचं पण काही कॉस्ट बेनिफिट असतं, गणित असतं. हे गणित जे महाराजांना कळलं ते इतर कुणालाच कळलं नाही, ना आदिलशाहीला कळलं ना मुघलांना कळलं. उदाहरण बघा, म्हणजे मला एवढंच कळतं की मी जे एफर्ट्स टाकतोय, मी जो वेळ टाकतोय, मी जो पैसा लावतोय, मी जे रिसोर्सेस लावतोय त्याच्या अगेन्स्ट मिळणारं बेनिफिट हे मोठं असलं पाहिजे. मुघलांना कळलं नाही. मुघलशाही मल्टीनॅशनल कंपनी बघा ना, शाहिस्ता खान आला 1660 ते 1663, त्याने एक मोहीम राबवली, 1.25 लाखाची फौज घेऊन आला. युद्धातले ऑपरेटिंग कॉस्ट जास्त असतात हो, म्हणजे 1.25 लाखाची फौज आणणं तर त्यांना पगार द्या, त्यांचे इतर सगळे खर्च आहेत, खाणं पिणं वगैरे सगळ्या त्या गोष्टी वागवाव्या लागतात ना, राईट. हे सगळं होणारा जो खर्च आहे तो जास्त असतोय. महाराजांना माहित होतं म्हणून महाराजांनी गनिमी कावा निवडला. कमीत कमी एफर्ट्स, कमीत कमी सैन्य, आपली एखादी अडचणीची जागा शोधा आणि मारा शत्रूला, राईट. तो गनिमी कावा म्हणजे कमीत कमी कॉस्ट मध्ये मॅक्सिमम बेनिफिट काढायचा. हे यांना नाही जमलं. शाहिस्ते खानाने या 3 वर्षात जो युद्धावर खर्च केला त्याच्या अगेन्स्ट त्याने जी लूट केली किंवा जे टॅक्सेस वसूल केले हे कमी होते, म्हणजे टॅक्सेस कमी होते, ते वसुली कमी पडली, खर्च जास्त झाला, म्हणजे नुकसान झालं की नाही या मोहिमेमध्ये, सबशेल लॉस. परत त्याला वाटलंच नाही की ते दख्खनीमध्ये यावं, बरोबर. त्यानंतर आले मिर्झाराजे जयसिंह, पुरंदरचं युद्ध झालं, पुरंदरचा तह झाला, ते आणखी मोठी फौज घेऊन खाली आले, जवळपास 2-2.25 लाखाची फौज, बरोबर. आणि ही सगळी फौज पोसून जो खर्च झाला त्याच्या अगेन्स्ट त्या तहाच्या अंडर त्यांनी जेवढे पैसे वसूल केले स्वराज्यातून ते कमी पडले, म्हणजे अगेन इथे काय झालं, नुकसानच झालं. आणि हे कमी पडले तर स्वतः आला आलमगीर औरंगजेब 27 वर्ष जीव घालवायला दख्खनीमध्ये. त्याने या 27 वर्षात जेवढा टॅक्स वसूल केला असेल, जेवढं काही लूटपाट केली असेल त्याच्या 10 पट जास्त खर्च त्याला युद्धावर झालाय 27 वर्ष. 14 देशांमधून जे टॅक्सेस वसूल केले त्याला इकडे इन्व्हेस्ट करावे लागले, म्हणून मुघलशाही संपली. कळतंय का? म्हणजे कॉस्ट बेनिफिटचं गणित जे मुघलांना कळलं नाही त्याने मुघलशाहीचा अस्त झाला, जे महाराजांना खूप चांगलं कळत होतं. मग काय या अफजल खान मोहिमेमध्ये कॉस्ट आणि बेनिफिट आहे, महत्वाचं होतं ना समजून घेणं. मग नुकसान काय होणार, युद्धात होणारा अमाप खर्च, जनतेची दुर्दशा होणार आहे, कारण ते लोक आल्यावर काही सरळ येत नाहीत, उभ्या पिकांमधून घोडी पळवतील, जाळपोळ करतील, लुटालूट करतील, स्त्रियांना पाठवतील, हे सगळं होणार आहे. मनुष्यहानी होणार, स्वतःच्या जीवाला धोका आहे, अशांतता माजेल राज्यामध्ये, राज्य व्यवस्थापनावर परिणाम होईल. पण त्याच्या अगेन्स्ट होणारे बेनिफिट काय, विजयानंतर युद्धात मिळणारी मालमत्ता ही त्यापेक्षा कैकपटीनं जास्त आहे. सर्व शाळांमध्ये महाराजांचा दरारा आणि विजयाच्या गोंधळाचा फायदा उचलून आणखी विजय मिळवता येतील, म्हणजे आदिलशाहीपर्यंत धडक मारता येईल. बेनिफिट्स खूप जास्त आहेत. मग ही रिस्क घेतली पाहिजे, ह्या प्रोजेक्टमध्ये उतरलं पाहिजे, बरोबर. आणि मग त्यानंतर येतो अडथळे, हर्डलवाला पार्ट. मग अडथळे जे बाहेरून येणार आहेत, एक्सटर्नल आहेत, जे आपल्या कंट्रोलमध्ये नाहीत, ते काय असू शकतात, स्थानीय विरोधक, आपल्याच अगेन्स्ट असलेले आपलेच मराठी सरदार, जे अफजल खान येतोय म्हणून त्याच्यामध्ये सामील व्हायला तयार आहेत, ते आपल्याला विरोध करणार आहेत, आपल्याच आजूबाजूची माणसं. हा सगळ्यात मोठा अडथळा होता. बलाढ्य शत्रू अफजल खान हा स्वतः एक मोठा अडथळा होता. स्वराज्यातील सैन्याच्या तुलनेनं कैक पटीनं जास्त अफजल खानाचं सैन्य होतं, तो अडथळा होता. आणि या तुलनेत स्वराज्यात साधन संपत्तीची सोय तोकडी होती. अडथळे, मग हे सगळं अभ्यास करून या अडथळ्यांवर उपाययोजना करायची महाराजांनी केली. कशी केली आपण पुढे बघतोयच, बरोबर. आणि हे सगळं प्लॅन प्रमाणे नाही चाललं तर अल्टिमेट काय, एक्झिट रूट काय, 5वा जो पार्ट आहे एक्झिट रूट, डॅमेज कंट्रोल, तहाच्या वाटाघाटी. सरळ तह करायचं, बाबा तुला जे हवंय ते सगळं घेऊन जा, आम्हाला सोडून दे. हा सगळ्यात शेवटचा मार्ग. डॅमेज कंट्रोल करून आपल्याला तिथून बाहेर पडायचं, जीव वाचवून बाहेर पडायचं. इज इट क्लिअर इथपर्यंत सगळे सोबत? नक्की वाटते इंटरेस्टिंग? ओके. आता प्लॅन तर आपण सगळेच करतो, आपली बोंब होते अंमलबजावणीमध्ये. हा प्लॅन तर तगडा होता जो आपण बघितला, बरोबर आहे. म्हणजे ऍक्च्युअल इम्प्लिमेंटेशन होतं ते फार कठीण होतं. मग महाराजांनी ह्या इम्प्लिमेंटेशनवर काम कसं केलं, डावपेच वन लोकांचा पाठिंबा मिळवणं. मला सांगा, हे एवढं मोठं युद्ध आहे, अफजल खान आलाय, एवढी तयारी करून आलाय,
महाराजांना जरी वाटलं कितीही कॉन्फिडन्स असला मी हे करू शकतो, कारण ऍज अ लीडर मला भविष्यातलं चित्र स्पष्ट दिसत असतं, पण हे चित्र मला माझ्या लोकांच्या डोक्यात उतरवता आलं पाहिजे ना. मग ते उतरवण्यासाठी आधी त्यांचा जो कप भरलाय ह्या समजुतीनं की आपण अफजल खानाला मारूच शकत नाही, तो कप तर रिकामा केला पाहिजे. मग तो कसा रिकामा करणार, म्हणून याच्या पुढचीच एक घटना जी आपण ऐकत आलोय. आई भवानी प्रसन्न झाली, ऐकलंय ना तुम्ही? या अफजल खानाच्या युद्धाच्या वेळी एकाच सकाळी महाराजांनी सगळ्यांना व्हॉट्सअप मेसेज पाठवले, या सगळे जमावा, सगळे या, सगळ्या ऑफिसर्सना बोलवलं आणि सांगितलं की अरे एकदम खुश चेहऱ्यावर आनंद की आई भवानी प्रसन्न झाली. ती मला म्हणाली की जा अफजल खानाशी युद्ध कर, त्याचं पारिपत्य कर, मी तुझ्या सोबत आहे. आता स्वतः आई भवानी आपल्या सोबत आहे, कशाला घाबरताय, चला. आणि त्यावेळेला त्यांना माहिती, ह्याला इमोशनल इंटेलिजन्स म्हणतात. त्यांना माहित होतं की लोकांची श्रद्धा भवानी मातेवर जास्त आहे, त्यामुळे भवानी माता स्वतः आपल्या सोबत आहे. मग आता एक अफजल खान काय, आपण 10 अफजल खानांना मारू शकतो. समजूत बदलली, जसं समजूत बदलते विचार करण्याची पद्धत बदलते, वागणूक बदलते, वागणूक बदललं कृती बदलते, कृती बदललं तर रिझल्ट बदलतो. येस और नो? ह्या चक्रावर याला हे NLP मधलं एक चक्र आहे जे आता 71 मध्ये शोधलं असं म्हणतात, पण ते महाराजांनी तेव्हा वापरलेलं. मग एकतर तो पाठिंबा मिळवला, प्लॅन एक्सप्लेन केला आपण हे कसं करू शकतो, लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. सगळ्यात पहिल्या स्ट्रॅटेजीवर काम झालं ते म्हणजे लोकांचा पाठिंबा मिळवणं. तर दुसरी स्ट्रॅटेजी होती अफजल खानाचा अभ्यास. जे हेर आपले सर्वदूर पसरवले होते, काय अफजल खान तयारी करून आलेला, त्यांनी काय अभ्यास केला बघा. हेरांमार्फत काय माहिती मिळाली? 12,000ची घोडदळ, 10,000ची पायदळ. काय घेऊन येतोय बघा, 12,000 घोडदळ, 10,000ची पायदळ, 85 हत्ती, 1200 उंट, 80 ते 90 मोठ्या तोफा, 300-400 छोट्या तोफा, 1200 तोफजी, तोफा चालवणारे, आणि 400 खलाशी. खलाशी म्हणजे जे समुद्रामध्ये नदी नाव चालवू शकतात, होड्या चालवू शकतात. 3 वर्ष पुरेल इतकी रसद. हे घेऊन तो येत होता, की तयारी करून आलाय. स्वराज्यामध्ये येता येता धमकावून, बळजबरीनं, इन्फ्लुएन्स टाकून, प्रभाव टाकून, दबाव टाकून अनेक सरदारांना आपल्या बाजूने ओढलं त्याने, ज्यांना त्या स्थानिक गोष्टींची माहिती आहे. नवीन भरती अनाऊन्स केली, 3,000 नवे लोक भरती केले. संगमेश्वरच्या तिमाजी हेमाळकराकडून प्रतापगडाच्या आजूबाजूला आहे किंवा त्या परिसरातली पावसाळ्यामध्ये दुतोंडी वाहते. अशा वेळेला जर पावसाळ्यात युद्ध करावं लागलं तर आपल्याकडे होड्या पाहिजे. 300 होड्या बनवून घेतल्या. किती हुशार होता अफजल खान, साधं सुद्धा संकट नव्हता तो. आणि एकूण त्याचं सैन्यबळ होतं 42,000. त्याच्या अगेन्स्ट स्वराज्याची संपूर्ण जी फौज होती ती 12,000ची होती, जी सगळ्या स्वराज्यात पसरली. एकत्र जरी आणलं आणि उघड्या मैदानात लढण्याचा विचार केला तरी सुद्धा आपण लढू शकत आहात त्यासोबत. हा अभ्यास हेरांमार्फत. मग अफजल खानाच्या दरबारात जे लोक होते, रुस्तम खान जो अफजल खानाचा श्रेष्ठा, त्याला सांगितलं की बाबा त्याचा अफजल खानाच्या आकाराचा उकाराचा अंदाज येण्यासाठी त्याचा एक अंगरखा मला मिळेल का. मग त्याची अंगरखा, त्याचे काय वीक पॉइंट्स अजून असू शकतात, तो कुठे कमी येऊ शकतो, कुठे नमू शकतो, ह्या सगळ्याचा अभ्यास तिकडच्या आदिलशाही दरबारातल्या नेटवर्कचा वापर करून काढला. आणि या सगळ्यातून जे महाराजांना कळलं अफजल खानाच्या स्ट्रेंथ काय आणि कच्चे दुवे काय. स्ट्रेंथ काय होते अफजल खानाच्या, तो स्वतः पराक्रमी आहे, युद्धनीती तज्ञ आहे, कूटनीती तज्ञ आहे, नियोजनबद्ध आहे, शारीरिक तसेच बौद्धिक दृष्ट्या सक्षम आहे, मुबलक आणि आधुनिक शस्त्रसाठा आहे त्याच्याकडे, प्रचंड सैन्य आहे. स्वराज्यातील आदिलशाही सरदारांचा त्याला पाठिंबा मिळालाय आणि प्रचंड रसद आणि संपत्ती घेऊन तो आलाय. आता वीक पॉइंट्स काय आहेत त्याचे? अतिशय गर्विष्ठ आहे, तुम्ही मारेगा तो तुम्हाला इगोही मारेगा. तो अतिशय गर्विष्ठ आहे, लोभी आहे, धर्मवेडा आहे आणि स्वतःला श्रेष्ठ मानणार आहे. आज सगळ्या सोबत ही झाली दुसऱ्या स्ट्रॅटेजीवर काम, म्हणजे अफजल खानाचा अभ्यास महाराजांनी कसा केला. आणि मग त्यानंतर आली तिसरी गोष्ट, त्याचा सामना करण्यासाठी योग्य जागेची निवड. कोणता गड निवडला त्याला मारायला? काय कारण होतं? प्रतापगड निवडण्याचं कारण काय होतं? जावळीच्या जंगलातून जावं लागणार तर प्रतापगडाकडे जायचं. वाईतून उतरलात तर जावळीच्या जंगलातून प्रतापगडापर्यंत जायचं, जे अतिशय दुर्गम जंगल आहे. 1656ला जेव्हा महाराजांनी जावळी जिंकली तर जावळी इतका जबरदस्त प्रदेश त्यांच्या हातात आला होता
तिकडे समुद्र म्हणजे सूर्याची किरण पण जमिनीवर पोहोचत नाहीत, इतकी घनदाट झाड आहेत, उंच उंच झाड आहेत. अशा त्या जावळीच्या जंगलामध्ये सगळं सैन्य उतरवू शकत नाही अफजल खान. म्हणून असू शकता. आणखी काय कारण? जागाच मिळणार नाही, मार्ग. डोंगर दऱ्यांचे प्रदेश आहेत, डोंगर दऱ्यांचा प्रदेश आहे. एवढे हत्ती उंट घोडे घेऊन आल्यात, ते मागेच ठेवावे लागतील, ते खाली उतरवूच शकत नाही. गनिमी गावा वापर, गनिमी गाव्याचा वापर करता येईल. आपलं पिच आहे, आपल्या मैदानावर खेळायला आपल्याला मजा येते, पण आपल्याला कानाकोपऱ्याची माहिती असते ना त्या सगळ्या गोष्टींची. हे सगळं झालं, पण त्या पलीकडे एक सगळ्यात मोठं कारण प्रतापगड का निवडला, म्हणजे महाराजांकडे धाडस होतं, पण इतरांची पर्वा पण होती, इतरांची कदर होती. ती कदर कशी, ते ह्या एका गोष्टीमुळे कळतं की प्रतापगडच का, बाकी सगळ्या गोष्टी तर फिट बसत होत्या, पण सगळ्यात महत्वाची गोष्ट होती प्रतापगड हा त्यावेळेला स्वराज्याच्या सरहद्दीवर होता, जिथे लोकांची संख्या कमी होती, लोकांची वस्ती कमी होती. अशा वेळी तिथे युद्ध झालं तर लोकांचं नुकसान होणार नाही, म्हणून प्रतापगड निवडणं हे प्रायमरी रिझन होतं. आणि त्याच्यानंतर अनेक कारणं होती प्रतापगड का निवडला. का निवडला प्रतापगड? तर प्रतापगड स्वराज्याच्या सरहद्दीवर दुर्गम प्रदेश आहे अतिशय, म्हणजे प्रजेची संख्या कमी होती. समुद्र सपाटीपासून 3556 फूट उंचीवर प्रतापगड, जे म्हणजे त्या उंचीवर तोफा वगैरे दागणं पण कठीण जाणार या लोकांना. याच्या पूर्वेला महाबळेश्वरचं पठार, पश्चिमेला 2000 फूट उंचीचा कडा, आजूबाजूला घनदाट जंगल, डोंगर दऱ्या, दक्षिण उत्तर प्रचंड वेगानं वाहणारी कोयना नदी. सगळंच प्रतिकूल आहे, म्हणजे शत्रू तिथे येणं, सगळी काही आपली तयारी करून ते शक्य नाहीये. अशा रीतीनं प्रतापगडाला सर्व बाजूला नैसर्गिक संरक्षण आणि अफजल खानाशी 2 हात करायचे असतील तर यासारखी दुसरी जागाच नाही, म्हणून प्रतापगड निवडलाय. म्हणजे प्रतापगडाची निवड तिसरी स्ट्रॅटेजी, त्याच्यावर महाराजांनी काम केलं. आणि त्यानंतर येतो चौथा, अफजल खानाला त्या जागेपर्यंत आणणं. मी काय म्हणालो, माइंड गेम. इट वॉज ऑल अबाउट माइंड गेम. म्हणजे ना महाराज आणि अफजल खान याच्यामध्ये एक जण कसूबर उत्तम ठरला, जो कसूबर उत्तम ठरणार तोच जगणार होता. सिरियसली, इथे महाराजही दगावू शकले असते, अफजल खानही दगावू शकला असता, पण महाराज कसूबर त्याच्या हुशार ठरले, म्हणून अफजल खानाला मारू शकले. बरोबर. तर मग त्याला आणायचं आहे तर सोपं नाहीये. त्याला असं आमंत्रण दिलं म्हणून तो आला असं होणार नाही. त्याचे पेशन्स चेक करायचे. संयम नाहीये अफजल खानाकडे. एकतर तो गर्विष्ठ आहे ना, इगो आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्या इगोलाच कुरवाळायचं की तू किती महान आहेस आणि मी तुझ्यासमोर किती छोटा आहे. यासाठी जो पत्रव्यवहार केला ना, म्हणजे काय डोक्याने पत्र लिहिलं असेल महाराजांनी, म्हणजे अफजल खानाने काय पत्र महाराजांना लिहिलं आणि महाराजांनी काय उत्तर दिलं. एक चांगला स्ट्रॅटेजिस्ट, एक लीडर, एक हुशार लीडर काय असतो याचं उदाहरण इथे आपल्याला मिळतं. तर काय बघा, म्हणजे तो आला जेव्हा त्याने मार्ग काय निवडला आणि त्याला कसं आणलं इथपर्यंत. बरोबर. तर पहिलं तर महाराजांना काय पत्र अफजल खानाने लिहिलं ते आपण बघूया. काय बोलतोय बघा तो, म्हणजे हा दमदाटी करणारा आणि प्रेशर आणणारं पत्र आहे. तो असं म्हणतोय की आपण आजकाल कदम बर कदम बेजबाबदार वर्तन करीत आहात. ते हजरत आदिलशहा बादशहाच्या मनात तीरासारखं बोचत आहे. हा डोंगरी किल्ल्यांचा मुलूक आपण कब्जात केला, त्यामुळे दंडापुरीचे सिद्धी आपल्यावर सक्त नाराज आहे. आपण चंद्रराव मोऱ्यांची जावळी बळजबरीनं कब्जा केली. कल्याण भिवंडी कब्जा करून तेथील मुसलमानांच्या मोठमोठ्या हवेल्या जमीनदोस्त केल्या. त्यांची सारी दौलत फस्त करून तख्त नाराज केली. हे सर्वजण आपल्यावर अर्जुदा आहे. म्हणजे हा प्रेशर, एवढे सगळे लोक जे तुमच्यावर नाराज आहेत ते आमच्या बाजूने येऊ शकतात. हा प्रेशर क्रिएट करणं आहे याच्यामध्ये. आपण काझींना आणि मुल्लांना कैद केलं आहे. तसेच बेमालूम दौलतीच्या राजाप्रमाणे मान मरातब आणि निशाण्या मिरवत आहात. म्हणजे ब्रँडिंग तुमचं चाललंय जे योग्य नाहीये. बंडखोरी करून कुणालाही जुमानी नासे झालेले आहात. त्या अर्थी हजरत आदिलशहा बादशहांनी आम्हास नामजाद करून पाठवलेला आहे. मला खास अपॉइंट केलं या गोष्टीसाठी. हजरत आदिलशहा बादशहाच्या हुकुमावरून 6 प्रकारचे लष्कर आमच्या सोबत आहे. ते आमच्या मनात लढाईची इच्छा रुजवत आहेत. आमच्या फौजेतील मुसेखानासारखे शमशेर बहादर व जावळी काबीज करू इच्छिणारे सरदार आम्हाला लढाईचा फार आग्रह करीत आहेत. तरी आपण सर्व मुलूक किल्ले आमच्या कब्जात देऊन टाकावा हा आम्ही तुम्हाला हुकूम देतो. आहे ना, म्हणजे इगो आहे, प्रचंड इगो आहे. म्हणजे मी तर असंही तुला मारणार आहे, पण लवकर संपव ना, कशाला एवढं लांबट लावायची त्या गोष्टीला, असं तो सांगतोय. पण त्याला महाराजांचं काय जबरदस्त उत्तर आहे बघा. डिप्लोमॅटिक आन्सर. डिप्लोमॅटिक आन्सर काय दिले. आपण युद्धात कर्नाटकातील राजे लोकांचा निपात केला. आपल्यासारख्या श्रेष्ठ माणसाने माझ्यावर इतकी कृपा करावी हीच मोठी गोष्ट होय.
आपल्या बाहूंची शक्ती केवळ अतुलनीय आहे. आपले शौर्य अग्नीसारखे आहे. आपण पृथ्वीचे भूषण आहात. कळलं ना, इथे असं चढवणं झालं ना हवेमध्ये. आपल्यात कपट नाही, कंसात खोटं खोटं. कपट तर प्रचंड आहे त्याच्यामध्ये. इकडील रानावनातील सौंदर्य पाहायचे असल्यास इकडे यावे आणि जावळीचा परिसर पाहावा. तुमचीच आहे जावळी, या आणि बघा. माझ्या मते आपण आताच इथे येणं योग्य राहील. हा चांगला सीझन आहे, याच वेळेला तुम्ही येऊ शकता. आपल्या आल्याने मी सर्व प्रकारे निर्भय होईल आणि माझ्या उन्नतीचा मार्ग मोकळा होईल. आता पुढे काय म्हणतायत बघा, हे काय स्टेटमेंट असेल. अरे रावी मोगलांचे सैन्य मी तुच्छ मानतो. अरे रावी मोगलांचे सैन्य मी तुच्छ मानतो. आदिलशहाच्या सैन्याबद्दल माझी हीच भूमिका आहे. हे कुणाला सांगतोय? आदिलशहाच्या सरदारालाच. पण इथे त्याचा पारा चढला असेल ना, तर लगेच कसा उतरवलाय बघा. याला अपवाद म्हणजे भयंकर शक्तीने युक्त असलेले तुम्ही. हा, माझ्याबद्दल चांगलं बोला, ठीक आहे, मरू द्या आदिलशहा असं. मग आपण यावे, आपला प्रवास सुखाचा व्हावा. मी आपले किल्ले देऊन टाके. आपल्याकडे दृष्टी वर करून बघण्याची हिंमत कुणालाही होत नाही, पण मी निशंकपणे आपल्याकडे पाहीन आणि माझे शस्त्र आपल्या समोर ठेवीन. कळलं ना? म्हणजे इथे काय झालं आता की आपण घाबरलोय हे त्याला दाखवणं. आणि मग त्याच्यावर भर म्हणजे पंत गेले आणि त्यांनी सांगितलं, अफजल खानाला आणखी मेसेज दिला की राजे तुम्ही वेगळे नाहीत. जसे महाराज शहाजी तसे तुम्ही, पण राजा बहुत भीतो. महाराज घाबरत आहेत. आपल्या भेटीस या वयास धीर पुरत नाही. खान वडील आहेत, वडील म्हणजे सिनियर. मेहरबानी करून जावळीस येऊन भेट देतात तर भेटीस येतो असे म्हणतात. जर आपण त्यांना धीर देऊन पातशहाच्या सेवेस घेऊन जाऊन उद्धार कराल तर आपले थोरपण आहे. या पद्धतीने माइंड गेम खेळून त्याला ते भाग पाडणं, विश्वास ठेवाय. आणि असं असतं ना की शिजेपर्यंत दम निघतो, निभेपर्यंत निघत नाही. तसं अफजल खानाचं झालं. आणि म्हणून तो जो आला होता विजापूरवरून, पहिला तुळजापूरला गेला. महाराजांनी उघड्या मैदानात यावं म्हणून त्याने काय प्रयत्न केले. तुळजापूरला गेला. तुळजापूरला भवानी मातेचं मंदिर तोडलं, तिची मूर्ती जात्यामध्ये दळून त्याचं पीठ चौफेर उधळलं असं म्हणतं. हे सगळे आपण आख्यायिका ऐकलेले आहेत, राईट. हे सगळं का केलं? महाराज उघड्या मैदानावर यावे, पण महाराजांनी पेशन्स ठेवला, ते नाही आले. तिथून तो पुढे पंढरपूरला आला. पंढरपूरला विश्वस्तांना मारहाण केली, तरी महाराज बाहेर नाही आले. अशा वेळेला महाराज राजगडावर होते. राजगडावरून ते प्रतापगडावर आले, कारण तो निवडला होता. इथे आपल्याला त्याला आणायचं. मग तो पंढरपूरवरून वैतागून मलवाडीला आला. मलवाडी हा बजाजी राजे निंबाळकरांचा सुभा. बजाजी राजे निंबाळकर म्हणजे महाराजांचे मेहुणे, सईबाईंचे सख्खे बंधू. आणि बजाजी राजे निंबाळकर हे आदिलशाही सरदार. तरी अफजल खानला वाटलं मेहुणा हा वीक पॉइंट आहे, यांनाच कैद करूया. त्यांनी बजाजी राजे निंबाळकरांना कैद केलं. त्यांना हत्तीच्या पायी तुडवण्याची घोषणा केली. म्हणजे आता मेहुण्याचा जीव धोक्यामध्ये हे महाराजांना कळलं. अशा वेळी तरी आता बाहेर आलंच पाहिजे, लढलंच पाहिजे. पण काय केलं महाराजांनी? त्यांच्याच दरबारात म्हणजे आदिलशाही मधलेच एक सरदार नाईकजी राजे पांढरे यांच्याशी पत्रव्यवहार केला. इमोशनल म्हणजे महाराजांचे, शहाजी राजांचे तुम्ही खास मित्र आहात आणि तुम्ही बघताय बजाजी राजे तुमचेच सरदार, तरी अफजल खान कपट करतोय, त्यांना मारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही मध्यस्थी करा, अफजल खानाला खंडणी द्या माझ्या वतीनं, व्याजासहित मी तुम्हाला परत करीन. असं एक पत्र नाईकजी राजे पांढरे जे आदिलशाही सरदार आहेत, ते त्यांचं तिकडे वजन आहे प्रचंड. अफजल खानाच्या सैन्यामध्ये त्यांची बरीचशी फौज लागलेली आहे. हे जेव्हा महाराजांनी केलं, नाईकजी राजे पांढरेंनी मध्यस्थी केली आणि अफजल खानाला माघार घ्यावी लागली. बजाजी राजेंना सोडवलं. आपल्या मित्रांमध्ये आपलं नेटवर्क असतंच, पण शत्रूंमध्ये पण इतकं स्ट्रॉंग नेटवर्क निर्माण करणारा राजा या भूमीत जन्माला आलाय. त्यांच्याकडून आपण शिकून बरंच काही केलं पाहिजे. यस ऑर नो? राईट. आणि मग हे मलवाडी मधून मग तो वैतागून वाईपर्यंत आला आणि त्याला वाईमधून जंगलात उतरून जावळीच्या त्याला यावं लागलं प्रतापगडाच्या पायथ्याशी. म्हणजे अशा पद्धतीनं महाराजांनी त्याला आणलेलं. मग तो आला होता 42,000ची फौज घेऊन ना, त्यातली 30,000ची फौज त्याला वाईत ठेवावी लागली आणि 12,000 लोकांनाच घेऊन खाली उतरावं लागलं. त्यात अडचणीमुळे 10,000 आणखी मागे ठेवावे लागले आणि 2,000 लोकांना घेऊन तो गडाच्या पायथ्याशी आला. चणीची टेंब ज्याच्यावर शामियाना उभारलाय, प्रतापगड वर आहे, मध्ये जनीची टेंब आहे आणि खाली पायथा. त्या पायथ्याशी 2,000 लोकांना घेऊन आला. परत पत्रव्यवहार, नाही इतके सगळे लोक आहेत, त्यांच्याशी कसं लढणार किंवा काय, ह्या सगळ्या विचाराने फक्त 10 अंगरक्षक आणि 1 वकील शामियान्याजवळ घेऊन आला. आणि त्यातले पण 2च लोक
शामियान्याच्या आत आणि 9 लोक शामियान्याच्या बाहेर. ते 42,000ची फौज घेऊन आलेल्या माणसाला फक्त 11 लोकांना घेऊन येणं भाग पाडणं अंतिम पिचवर काय डोकं चालवलं असेल महाराजांनी, राईट? पण त्याला आणायला लावलं, यायला लावलं आणि मग जो होणार होता तो अंतिम संग्राम आणि त्याची तयारी महाराजांनी कशी केली होती. एकतर शामियाना सजवला, जेवढी संपत्ती कुठून आणली ना ती सगळी शामियानात लावून टाकली. रत्न, पाचू, सोनं. अफजल खान आला की त्याचे डोळे फिरतील की अरे आदिलशहाकडे जे नाही ते याच्याकडे, एवढी सगळी संपत्ती माझ्या नावे होणार. म्हणजेच काय, त्याचं माइंड दुसरीकडे भरकटवणार, त्याचं मन दुसरीकडे भरकटवणार. यासाठी हा सुंदर शामियाना, आजूबाजूला व्यापाऱ्यांची दुकानं थाटली. मस्त तुम्हाला पाहिजे ते फुकट घेऊन जा, जे हवंय. म्हणजे सैनिक येतील ना असे, मग एवढे सगळे सैनिक जे खाली आहेत, जे 2000चं सैन्य थांबलंय, त्यांना गाफील कसं ठेवायचं. तर त्यांच्यासाठी मस्त खाण्यापिण्याची सोय, फ्री ऑफ कॉस्ट, जे पाहिजे ते. बकरे को हलाल करने से पहिले खिलाया पिलाया जाता है ना, तशी मस्त सोय करून ठेवली की या सगळ्यांचं मन दुसरीकडे वळेल, गाफील राहतील आणि मग आपल्याला त्याचा फायदा होईल. हे महाराजांनी खूप चांगलं केलं. आणि मग अंतिम सुरक्षा कवच काय होतं तर काय बघा, अत्यंत पराक्रमी आणि हुशार असे 10 अंगरक्षक सोबत घेतले. त्यात जो सगळ्यात जवळ असणार होता तो जिवा महाल आहे. आता जिवा महाल आहे, आपण होता जिवा म्हणून वाचला शिवा, ऐकत आलोय लहानपणापासून. जिवा महालेच का निवडले, काय करायचं. समोर जो होता अफजल खानाचा सगळ्यात जवळचा अंगरक्षक, जो त्या शामियाना जवळ असणार होता तो होता सय्यद बंडा. सय्यद बंडा दांडपट्टा चालवण्यामध्ये माहीर होता. तो 10 फुटावरचा माणूस दांडपट्ट्याने उडवू शकत होता, ही त्याची स्किल होती. त्याच्या अगेन्स्ट जिवा महाले का निवडले, कारण जिवा महाले पण दांडपट्टा चालवण्यामध्ये माहीर होते आणि ते 15 फुटावरचा माणूस उडवू शकत होते. हा अभ्यास आहे ना. सय्यद बंडाचा काउंटर अटॅक म्हणून जिवा महाले, योग्य ठिकाणी योग्य माणसाची निवड. आहात का सोबत. आणि हे 10 अंगरक्षक सोबत घेतले. अंगावर चिलखत, त्यावर अंगरखा, आतमध्ये चिलखत आहे, कुणाला कळणार नाही, पोलादी चिलखत. डोक्यावर शिरस्त्राण, पोलादी हेल्मेट, शिरस्त्राण होतं, त्याच्यावर जिरेटो. असं म्हणतात की अफजल खानाने महाराजांचं डोकं जेव्हा बगलेमध्ये पकडलं ना आणि दाबलं, तेव्हा हे पोलादी शिरस्त्राण, ज्याला दगडाने पोक काढणं पण कठीण आहे, पण त्या दाबण्यामुळे शिरस्त्राणाला पोक आलं होतं. इतकी ताकद होती अफजल खानाची, राईट. कमरेला शेला, त्यावर सलवार, पंजावर वाघनख. वाघनख का, असं जर तुम्ही धरलत ना तर कळत नाही ते वाघनख आहे. मूठ दाबली आणि बाहेर काढली तर वाघनख पुढे येतात. आणि ती जर रुतवली शरीरामध्ये तर आपण काहीच करायचं नाही. ज्याच्या शरीरात रुतले तोच सगळं करतो. तो जितका हलेल तेवढी ती आतमध्ये जाते. आणि एक अस्त्यारीमध्ये कटा, धार धार कटा, म्हणजे इथून ते पोट दाबून वाघनखाने तो मरणार नाहीये, तर त्याचं पोट उजवीकडून डावीकडे फाडत न्यायचं, संपवून टाकायचं. म्हणजे अफजल खान जिवंत गेलाच नाही. हे सगळं, हे सुरक्षा कवच महाराजांनी तयार केलं. आणि मग फिल्डिंग काय लावले, फक्त काय प्रतापगडाच्या आजूबाजूला सैन्य नको आहे, खाली जे 2000 लोक आहेत त्यांचा बंदोबस्त करायला झाडा झुडपांमध्ये सगळे मावळे लपून राहिलेले आहेत. 2-2 दिवस लपून आहेत, हालचाल न करता. असं झाडा झुडपांमध्ये लपलेले मावळे वेगळे. त्यात नेतोजी पालकर जे आहेत ते रानकडे सर राखून धरतील, तिकडे काही सैन्य घेऊन ते जातील. काही लोक आंबेनळीचा घाट, काही लोक पारघाट, मोरोपंत पिंगळे, किन्नेश्वर आणि ह्या शामियान्याच्या आसपास परत खाली तळाशी अनेक ठिकाणी आपलं सैन्य लपलेलं आहे. जंगलामध्ये आपलं सैन्य लपलेलं आहे, जे हल्ला करून तिकडे जेवढं सैन्य त्याचं आहे त्या सगळ्यांना संपवूनच हे करणार. तर ही फिल्डिंग आहे ना, ही सगळी व्यूह येते. आज सगळे सोबत आहात. आणि मग याचा वापर करून अफजल खानाला त्यांनी कसं मारलं हे काय वेगळं सांगायची गरज नाही, आपण लहानपणापासून ऐकत आहोत, बरोबर आहे. पण अफजल खानाला मारून महाराजांनी काय प्राप्त केलं ते सगळ्यात महत्वाचं आहे. आणि काय प्राप्त केलं अफजल खानाला मारून, लेट अस सी. खानाच्या वधामागोमाग जसं त्याला मारलं, सर्वदूर आपल्या फौजा पसरलेल्या, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन हल्ले करायचे आणि जिंकत जायचं. त्यामध्ये चंदन बंदन हे 2 गड जिंकले, 23 गावं अवघ्या 15 दिवसात जिंकले. पन्हाळा जिंकला, दाभोळला मालानं भरलेली 3 गलबत जप्त केली, जहाज जप्त केली, जी आरमारामध्ये आपल्याला उपयोगाला आली. नेतोजी पालकरांनी 33 ठिकाणं जिंकली. विशालगड, पालगड, रांगणा, प्रसिद्धगड, भिवगड, पारगड, वसंतगड असे 11 किल्ले जिंकले 15 दिवसामध्ये. लगेच इमिजिएट त्या वधामागोमाग पटकन हे विजय मिळवत गेलेले. त्याखेरीज काय रसद जिंकले आपण, 95 हत्ती, 400 घोडी, 1300 उंट, 2000 कापडांच्या गाठी, 1800 बैल, 10,000चे कापड, 14,000 राहुट्या, 14,000 डेरे म्हणजे तंबू,
जे असतात ते, बंदुकी, तलवारी, भाले, पट्टे, 3 लाखाचे जड जवाहर, मोहरा, 7 लाखाचा खजिना, 60,000 लोकांना 2 वर्ष पुरेल एवढं अन्नधान्य आणि लढाईतून प्रेरणा घेऊन 18,000 नवीन लोक लगेच भरती झाले. आणि ते वाटच बघत होते, जो जिंकेल तो पक्ष आपला. अफजल खान जिंकला तिकडे जायचं, महाराज जिंकले इकडे जायचं. 18,000 नवीन लोक भरती झाले. आज सगळे सोबत. अँड फायनल पार्ट, ज्याला चित्ता हत्ती व्यूहनीती म्हणतो आपण बिझनेसच्या भाषेमध्ये. चित्ता आणि हत्ती या दोघांमधल्या जर क्वालिटीज म्हणायला गेलो आपण, तर चित्त्याची काय क्वालिटी आहे? बेस्ट क्वालिटी स्पीड ना, स्पीड. आणि हत्ती बळ, ताकद, स्टेबिलिटी, स्थैर्य. मग कुठे हत्ती व्हायचं, कुठे चित्ता व्हायचं, एक उद्योजक म्हणून हे महाराजांकडून आपण या युद्धातून शिकू शकतो. काय भन्नाट महाराजांची स्ट्रॅटेजी असेल बघा. ही चित्ता हत्ती व्यूहनीती महाराजांनी कशी वापरली. ओके, आता हत्ती म्हटलं तर वेग ना, तर वेग कुठे असला पाहिजे आपल्या बिझनेसमध्ये? सगळ्यात पहिलं तर इम्प्लिमेंटेशन. प्लॅनिंगला वेळ द्या, पण जो इम्प्लिमेंटेशन आहे तो त्या टाइमलाईन मध्ये होत गेला पाहिजे, राईट? मग तिकडे तुम्ही चित्याच्या वेगाने काम केलं पाहिजे. ग्राहकाच्या चौकशीला उत्तर, इथे पण चित्याचा वेग पाहिजे. येस ऑर नो? एन्क्वायरी आली आणि मग 2 दिवसांनी आठवत, अरे मला 2 दिवसापूर्वी एन्क्वायरी आली. मग तुम्ही फॉलो करायला जाता, तो म्हणता तुझ्यासारखे 10 पडले, त्यातला 1 मिळाला मला, राईट? तर त्याला उत्तर देणं, इथे चित्याचा स्पीड हवा. ग्राहकांच्या उत्पादन सेवेची पूर्तता करणं, एकदा ऑर्डर आली तर ती इम्प्लिमेंट करणं. ग्राहकाचं समाधान कुठे लपलेलं असतं? ग्राहकाचं समाधान कुठे लपलेलं असतं? सर्व्हिस मध्ये. त्याचा एक्सपेक्टेड जो डिलिव्हरी टाइम आहे ना, त्याच्या आधी जर तुम्ही देताय तर तिकडे सॅटिस्फॅक्शन आहे, आनंद आहे ग्राहकाचा. त्याच्या पुढे तुम्ही 1 दिवस जरी लावा, 2 दिवस लावा, तेवढं त्याचा स्ट्रेस वाढत जातो. येस ऑर नो? एकदा ऑर्डर मिळाली की झालं नाही ना, तर ती इम्प्लिमेंट करणं, इथे पण चित्याचा स्पीड पाहिजे. ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण, इथे पण चित्याचा स्पीड पाहिजे. स्ट्रेस म्हणजे काय? स्ट्रेस, तणाव. तणाव म्हणजे काय? सोप्या भाषेत बोलायचं झालं तर आपल्याला काहीतरी प्रश्न पडतो आणि त्याचं आपल्याला उत्तर मिळतं. त्याच्यामधला जो कालावधी असतो ना, त्याला स्ट्रेस म्हणतात. येस ऑर नो? आपल्या आयुष्यात काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि त्याचं सोल्युशन मिळतं, याच्यामधला कालावधी जो असतो तो स्ट्रेस असतो. मग ग्राहकाचा हा स्ट्रेस किती कमी कराल त्यावर तुमचा सक्सेस आहे ना. त्याने कंप्लेंट केली आणि ती सॉल्व्ह झाली, हा कालावधी जेवढा कमी असेल त्यात तुमचा सक्सेस आहे. तिथे चित्याचा स्पीड पाहिजे. त्याचा कंप्लेंटला जर तुम्ही सॉल्व्ह नाही करत, तो आणखी 10 जणांना सांगणार याच्याकडे जाऊ. इथे चित्याचा स्पीड हवा. विक्री नंतरच्या सेवेची खात्री म्हणजे आफ्टर सेल सर्व्हिस द्यावी लागते, तिकडे चित्याचा स्पीड हवा. आलेल्या संधीला प्राप्त करणं, जसं आता मस्त यांनी सांगितलं ना की मारिकोचे जे आहेत मी घेऊन जाऊ शकतो, लगेच त्यांना भेटणं की सर बघा माझ्याशी काही कनेक्टेड तिकडे आहे का, त्याची तयारी करणं, जाणे. इथे चित्याचा स्पीड पाहिजे की नको, राईट? आणि त्यानंतर प्रोजेक्ट वाजवताना दुसरा प्रोजेक्ट मिळवणं. जसं आता आम्ही सिंधुदुर्गमध्ये गेलो होतो, सिंधुदुर्ग व्यापारी मेळाव्यामध्ये 3ऱ्यांदा कंटिन्युअसली बोलवला जाणारा वक्ता जर कोणी असेल तर मी असेल. म्हणजे आत्मप्रौढी म्हणून नाही, आतापर्यंत 36 मेळावे झाले, 36 मेळाव्यामध्ये कुठल्याच वक्त्याला रिपीट बोलवलं नाहीये. मग ती आम्ही संधी ओळखली की 2दा तर गेलोय, आता थोडा रॅपो बिल्ड झालाय. ह्या वेळेला जायचं ना, तर एक प्रोजेक्ट वाजवताना दुसरा मिळवायचा. म्हणून आमचं वैभववाडीमध्ये होतं. त्याच्या आदल्या दिवशी आम्ही तिकडच्या काही संघटनांना एकत्र करून, कराडे ब्राह्मण संघ आहे, MIDC आहे कुडाळचं, आणि फळ भाज्यांचे जे व्यापारी संघ आहे त्यांना एकत्र करून बोलू तुम्ही एक फ्री सेमिनार लावा, आम्ही पैसे घेणार नाही त्याचे. 107 रजिस्ट्रेशन झाले. तिकडचा एक माणूस आम्ही निवडला, 57 जणांनी अटेंड केलं. त्याच सेशनच्या एंडला आम्ही अनाऊन्स केलं की ते एंटरप्रेन्योरशिप बॅच आम्हाला आणायची, एंटरप्रेन्योर 2.0 जो बिझनेस कोचिंग प्रोग्राम. ऑन द स्पॉट 32 लोकांनी रजिस्ट्रेशन केलं. म्हणजे दुसऱ्या दिवशी व्यापारी मेळाव्यात ते करायचे, त्याचे पैसे मिळणारच होते ना. तो एक प्रोजेक्ट वाजवताना दुसरा प्रोजेक्ट मिळवणं, इथे चित्याचा स्पीड पाहिजे. ते डोकं आपलं चाललं पाहिजे, जे महाराजांकडून आपण शिकायला हवं, राईट? महाराजांनी अफजल खानाला मारलं 10 नोव्हेंबर 1659 ला. त्यानंतर पन्हाळ्यापर्यंतचा भाग जिंकत गेले महाराज. कधीपर्यंत पन्हाळ्यापर्यंत पोहोचले? 28 नोव्हेंबर. तो शेवटचा टप्पा होता. अफजल खानाला मारून जे जिंकत जायचं होतं ना, पन्हाळा वॉज द लास्ट स्टॉप. जिकडे महाराज थोडे विसावले, मग तो वेढा पडला पन्हाळ्याला, मग घोडखिंडीचं युद्ध झालं. हे नंतरच आहे इतिहास. हे किती दिवसात केलंय महाराजांनी? फक्त काय केलंय 19 दिवसामध्ये? मंडळी, प्रतापगडापासून वाईपर्यंतचा भाग जिंकत जाणं, वाईपासून
पुरंदर सासवड पर्यंतचा भाग जिंकत जाणं, वाईपासून सुप्यापर्यंतचा भाग जिंकत जाणं, पुन्हा प्रतापगडापासून राजापूर पर्यंतचा भाग समुद्र किनारा कोकणातला बराचसा प्रदेश महाराजांनी जिंकून घेतला. मग तिथून पुन्हा कोल्हापूर ते पन्हाळा हे 19 दिवसात. चित्याचा स्पीड राईट. गंमत काय माहितीये, अफजल खान आला होता, विजापूर सोडले एप्रिल मध्ये, मारला कधी त्याला 8 महिने लावलेत ना. इथे महाराज हत्ती झाले. हत्ती स्टेबिलिटी, स्थैर्य, प्लॅनिंग जेवढं स्ट्रॉंग असणार तेवढे इम्प्लिमेंटेशन तुम्ही फास्ट करू शकता. येस ऑर नो? हे प्लॅनिंग कशाचं करावं लागतं? आपण कसे खेळणार, आपण कसे जिंकणार याचं प्लॅनिंग करावं लागतं. ऑपरेशनल स्ट्रॅटेजी, सिस्टम्स अँड प्रोसेसेस. प्रत्येक माणसाला काहीतरी काम दिलंय तेच करायचंय भाई. तू दुसरी काही डवळाडवळ नाही करायची. तुला जर दिलाय तेवढाच. काही लोकांना फक्त पानाचे विडे घेऊन उभं केलंय, तर तू पान खायला दे आणि नंतर जेव्हा तुझी गरज पडेल तेव्हा मग ती कट्यार काढ, तलवार काढ आणि तू लढायला लाग. पण तुला एवढाच एरिया सांभाळायचा आहे. संभाजी कावजी माहिती आहे, त्यांचे 10 अंगरक्षकांपैकी एक होते. जेव्हा अफजल खानाला मारलं महाराजांनी, सगळे लोक जेव्हा गडावर आले, संभाजी कावजी आलेच नाहीत. मग ते आले तर गेले कुठे? मग ते थोड्या वेळाने आले अफजल खानाचं डोकं घेऊन. नाही, मला वाटलं हा जिवंतच आहे. त्यांनी सांगितलं हा शहाणपणा करायला सांगितलं कोणी तुला? वाघनखांमध्ये आधीच विष होता, तो असाही मरणार होता. मग तुला जेवढं सांगितलं सिस्टीम मध्ये राहायचं, प्रोसेसवरच काम करायचं, त्याच्या पलीकडचा विचार नाही करायचा. हे सिस्टीम आणि प्रोसेसेस आखणं यामध्ये हत्ती होणं गरजेचं आहे. आणि ट्रान्सफॉर्मेशनल स्ट्रॅटेजी, अफजल खानाला मारून आपण काय फरक आणणार, तर दुनियेमध्ये महाराजांकडे बघण्याचा दृष्टिकोनच त्यांनी बदलवला. हे कोणी छोटे असावे नाही छत्रपती शिवाजी महाराज, राईट. ती एक सुरुवात होती काहीतरी मोठं होण्याची भविष्यातलं. ती ट्रान्सफॉर्मेशनल स्ट्रॅटेजी पण आपल्याला जमवायची. इज इट क्लिअर? आज सगळे सोबत खूप म्हणजे 2 तासाचा सेमिनार मी 1-1.25 तासात संपवण्याचा प्रयत्न केलाय. मला वाटतं जास्त पण झाले असतील, माहित नाही. बट आय होप की याच्यामधून तुम्हाला काही चांगले इन्साइट्स नक्कीच मिळाले असतील. एका कवितेनं मी माझ्या शेवट करतो की नेहमी मी विचार करतो छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा इतर कोणी जेवढी मोठी माणसं झालेत ते काय असं आयुष्य जगतात की ज्याच्यामुळे ते इन्स्पिरेशन होतात 350 वर्षानंतर आपल्यासाठी. तर मला असं वाटतं की जर देव समोर आला आणि त्याला विचारलं की आयुष्य जगायचं कसं, तर देव कसं सांगेल, काय गाईड करेल की तुम्ही आयुष्य कसं जगलं पाहिजे. त्यावर ही कविता आहे, ती मी बोलतो आणि माझा हा प्रपंच संपवतो. विचारलं एकदा देवाला मला असंच नाही मरायचं, विचारलं एकदा देवाला मला असंच नाही मरायचं, शिकव मला आयुष्य खऱ्या अर्थानं कसं जगायचं. मानलं तर कठीण आहे तो म्हणाला आणि मानलं तर सोपं सुद्धा. मानलं तर कठीण आहे तो म्हणाला आणि मानलं तर सोपं सुद्धा. व्यवस्थित ऐक आणि अंमलात आण, मी सांगतोय तो प्रत्येक मुद्दा. हसतो आपण नेहमीच आनंदी जेव्हा असतो, हसतो आपण नेहमीच आनंदी जेव्हा असतो. ताण तणाव नकारात्मक विचार जवळपासही नसतो. आनंदात तसं हसणं कठीण नाही कुणाला, आनंदात तसं हसणं कठीण नाही कुणाला. दुःखात सुद्धा तितक्याच विश्वासानं जर हसलास, समज तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला शिकलास. आपण चांगलं केल्याचं आपल्याला कौतुक असतंच. आपण चांगलं केल्याचं आपल्याला कौतुक असतंच. त्या कौतुकानं कधी भारावून जायचं नसतं. चांगल्यातही निंदा येऊ शकतात वाट्याला, चांगल्यातही निंदा येऊ शकतात वाट्याला. सच्च्या निंदकांच्या निंदा स्वीकारल्यास आणि सुधारलास, समज तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला शिकलास. लहान मुलांचं प्रेम जिंकू शकलास सहज आणि बुद्धिमान लोकांकडून आदर होईल तुझा. लहान मुलांचं प्रेम जिंकू शकलास सहज आणि बुद्धिमान लोकांकडून आदर होईल तुझा. चिडचिड करणार नाहीस ना द्वेष कधीही, जेव्हा दगा देईल एखादा मित्र तुझा. आवडेल लोकांना नेहमीच भेटायला तुला, तुझ्या उपस्थितीने लोकांना उत्साह जर दिला. असशील असामान्य पण सामान्यांना आपला जर वाटलास, समज तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला शिकलास. अशक्य असं काहीच नाही हे जेव्हा तुला पटेल, ते शक्य करण्यासाठी तुझं मन झटेल. अद्वितीय असं काही तुझ्या हातून घडेल, तुझ्या विचारांची नवी पिढी आपले विचार जोडेल. तुझ्या सारखं व्हावं असं स्वप्न प्रत्येकाला पडेल. मरून सुद्धा इतरांच्या विचारात जर उरलास, समज तेव्हा खऱ्या अर्थानं आयुष्य जगायला शिकलास. समज तेव्हा खऱ्या अर्थानं.